तर आम्ही संघटनेमधले कार्यकर्ते आहोत. जर तुम्ही आम्हाला म्हणलं की सरकार आणि संघटनेमध्ये तुम्हाला कुठलं पद हवं, तर माझी आवड असेल संघटनेतलं पद. लँडलाईनवरच मी त्यांच्याशी बोललो, म्हटलं प्रमोदची अशी अशी इच्छा व्यक्त केली गेली, मी त्याला हो म्हटलं. ते म्हटलं बरोबर केलंच, काहीच चुकलं नाही. म्हणे नाही, मी आता तुम्हाला शुभेच्छा दिल्या. म्हणजे मला तिथं गेलं की मला बोलावं लागेल आणि मग तिथं बोलायचं सगळं चांगलं बोलावं लागेल म्हणजे तुमच्याविषयी स्पष्ट. पण मग म्हणतील हा बाळ ठाकरे खरा का, तो आजपर्यंत टीका केली शंकरराव चव्हाणांच्यावर, तो बाळ ठाकरे खरा. म्हणून मला हे नका काही मी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. खूप वर्ष 100 गाठावी एवढीच मी प्रार्थना करतो आणि माझ्या तुम्हाला शुभेच्छा असते. इतकं स्पष्ट बोलणारा नेता मी आतापर्यंत पाहिला. रामभाऊ एक वेगळं व्यक्तिमत्व की जे व्यक्तिमत्व खरंच आजच्या राजकारण्यांनी सगळ्यांनीच अभ्यासनं किंवा त्यांची आठवण तरी किमान काढणे गरजेचं आहे. की अटलजी काय होते हे मी त्यांच्याबरोबर राहिलं कारणाने मला माहिती. आणि मला जर तो तुम्ही हेडमास्टर म्हणून उल्लेख केला त्याचा मी मुद्दाम परत एकदा सांगतो की हेडमास्टरांची गरज आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन. नवराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. संवाद जाणत्यांशी म्हणजे जाणत्या नेत्यांशी. 15 ऑगस्टला हा विशेष कार्यक्रम आम्ही सुरू केला आणि 4 वेगवेगळ्या पक्षांचे 4 नेते आमच्या या स्टुडिओत बोलवले आणि त्यांच्याशी चर्चा झाली. ती चर्चा तुम्हा सगळ्यांना खूप आवडली. कितीतरी जणांनी ज्या वैयक्तिक सुद्धा प्रतिक्रिया कळवल्यात की अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, म्हणजे आजचं जे राजकारण ज्या स्तराला गेलेलं आहे ते बघता, अशा प्रकारे 4 पक्षाचे नेते एकत्र येतात आणि इतक्या छान सकस चर्चा करतात, जुन्या आठवणी सांगतात. हा आमच्या दर्शकांसाठी, श्रोत्यांसाठी सुद्धा एक खूप चांगला असा सुखद अनुभव होता. तुम्ही दिलेला प्रतिसाद आम्हाला निश्चितच वाखाणण्याजोगा आहे आणि त्याच भागाची पुढची कडी म्हणून आज आम्ही 4 वेगळे नेते इथे घेऊन आलेलो आहोत, जे साधारण समवयस्क आहेत. त्यांनी राजकारण जवळून पाहिलंय. त्यांची जी एक आठवणी आहेत पुण्याच्या स्वरूपातल्या आणि एकंदरच राजकारणाबद्दलच्या, त्या सगळ्या आपण आज ऐकणार आहोत. भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते योगेशजी गोगावले आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नंतर त्यांच्याच बाजूला रमेशजी बोडके, शिवसेनेचे निष्ठावंत नेते कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. रमेशजी, आपलंही स्वागत. मोहनदादा जोशी, काँग्रेसचे नेते, आणि त्यांनाही आपण सगळे ओळखताच, त्यांचंही पुन्हा एकदा स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि प्रकाशजी मस्के, ज्यांना आपण सगळेच वेगवेगळ्या कारणांसाठी इथे ओळखतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे आहेत आणि पवार साहेबांसोबत, म्हणजे आधी काँग्रेसमध्ये पवार साहेब असताना ते काँग्रेसमध्ये होते आणि जसे पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाला तेव्हापासून आजतागायत पवार साहेबांची साथ सोडलेली नाही, असे जे नेते आहेत त्यामध्ये मस्के दादा पण आहेत. तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. पहिल्यांदा तर मला खूप आनंद होतो की तुम्ही सगळे आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात. गेल्या वेळची जी चर्चा झाली ना, त्यामध्ये खूप छान अशा पुण्याच्या स्वरूपातल्या आठवणी इथे आलेल्या होत्या. तर आपण हेडमास्टरांपासून सुरुवात करू की ज्यांना सगळे पक्षामध्ये हेडमास्टर म्हणजे एक शिस्तीचा पगडा असलेली असं. तर योगेशजी, तुम्ही आता म्हणजे पहिल्यांदा राजकारणामध्ये कसे आलात? आणि कारण काँग्रेसचा तसा म्हटलं तर पुणे हे गड होता आणि त्यामध्ये म्हणजे तुम्ही दोघं जे बसलेले आहात शेजारी, ही योजना, ही रचना आम्ही केलेली नाही, ही झाली आपसू. तर तुम्ही तिथे त्या काँग्रेसच्या ह्याला गडाला कुठेतरी सुरुंग लावून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणणे किंवा ही एक इथे हे केली. कशा प्रकारे त्यावेळी कार्यकर्ते काम करायचे आणि वर्षानुवर्ष सत्ता आली नाही तरी कुठली निष्ठा होती की काम करत राहायचं? नाही, आठवणींची सुरुवात किंवा आपण हा करताय उपक्रम, हा एका अर्थाने इतिहासाची पानं परत एकदा उलगडून बघण्याचा हा प्रयत्न आहे. प्रयत्न स्तुत्य आहे. आणि तुम्ही ज्या 4 लोकांची नावं सांगितली आणि पहिला कार्यक्रम झाल्याचं सांगितलं, ती तर आम्हालाही ज्येष्ठ असलेली सगळी मंडळी आहे. आता माझा उल्लेख तुम्ही हेडमास्टर म्हणून केलात आणि त्याचा जो संदर्भ आहे तो शिस्तीशी आहे अगदी. परंतु आजच्या राजकारणामध्ये मी त्या अर्थाने जर विचार केला तर आता त्याची आवश्यकता आहे का? त्याची आवश्यकता नक्की आहे. पण सर्वदूर जर बघायला गेलं तर त्याचा विचार पक्ष कुठलाही असू द्यात, परंतु प्रत्येकच पक्षाने आता त्याचा विचार केला पाहिजे. अन्यथा भविष्य काळामध्ये पुण्याने प्रत्येक गोष्ट सुरुवात केलेली आहे, हा जो आपला इतिहास आहे, या इतिहासाची पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे आणि ती पुण्यापासूनच झालं पाहिजे.
राजकारणामध्ये आता मोहनजी आहेत, प्रकाशजी आहेत, रमेश आहेत, आम्ही त्याही काळामध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवरच होतो. बरोबर. परंतु अशी भूमिका कधीच नव्हती. म्हणजे त्याची उदाहरणं खूप आहेत. मला वेळेची मर्यादा माहित नाही म्हणून मी किती द्यावीत आणि किती देऊ नये. नाही, आपण दोघांनी सगळी उदाहरणं घेणारच जेवढी येतील. आता विषय कसा आहे की मी 85 ते 92 नगरसेवक होतो. तर माझा जो एरिया होता, निवडून आलेल्या जी जागा होती ती मंडईची होती. माझ्या वॉर्डाचं नावच महात्मा फुले मंडई होतं. आता तसं बघितलं तर त्या ठिकाणचं ते केंद्र जर मानलं तर काँग्रेस आणि काँग्रेसशी संबंधित नेते मंडळींचं ते केंद्र होतं. म्हणजे ओघांनी महात्मा फुले मंडई म्हटल्यानंतर वसंतराव थोरातांची आठवण झाल्याशिवाय कोणालाच राहणार नाही. आणि वसंत त्यांचा एक विशिष्ट स्वभाव होता. पण मी सांगायला मला अभिमान वाटतो की त्यांच्या जवळ फारसं कोणी फार फिरकायचं नाही. पण माझ्यावर त्यांचं जे प्रेम होतं ते मी आजही विसरू शकत नाही. म्हणजे कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या खरंच आजच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्याच्याकडे बघण्याची जर वेळ आली आहे असं मला वाटतं. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी ते पाहावं प्रत्येकच पक्षाच्या. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. स्वर्गीय यशवंतरावांच्या पुतळ्याचा विषय होता. यशवंतराव जाऊन 2 वर्ष झाली होती आणि यशवंतरावांचा पुतळा झाला पाहिजे ही वसंत त्यांची अतिशय मनोमन इच्छा होती. आम्ही रात्री भेटल्यानंतर एकदा ते मला म्हटले की योगेशराव मला तुमच्याशी बोलायचंय. तर ते मला बाजूला घ्यायचे आणि बोलायचे. त्यांनी मला सांगितलं की यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा झाला पाहिजे, तर तो या ठिकाणी व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे ते नक्की होईल. ते म्हटलं तुम्ही एवढे ठामपणाने कसं सांगता? ते म्हटलं मी म्हटलं यशवंतराव चव्हाण हे व्यक्तीचं नाव नाही आहे, ही एक संस्था आहे. ते काँग्रेसचे नेते असं आम्ही मानत नाही आणि मी माझ्या पक्षात याला नक्की पाठिंबा घेऊन येईन अशी मला खात्री आहे. कारण मला याला विरोध कोणी करायला असं मला वाटत नाही. संदर्भ मी मुद्दाम आपल्याला हा एवढ्यासाठी सांगितला की स्वर्गीय प्रमोद महाजनांना त्यावेळेला मी फोन केला. त्यावेळेला मोबाईल फोन वगैरे काही नव्हते. लँडलाईनवरच मी त्यांच्याशी बोललो. म्हटलं प्रमोदजी अशी अशी इच्छा व्यक्त केली गेली. मी त्याला हो म्हटलं. ते म्हटलं बरोबर केलंच, काहीच चुकलं नाही. ते म्हटलं कधी करताय, काय करताय? तर म्हटलं नाही, अजून सगळीच तयारी व्हायची आहे, आम्हाला पुतळा तयार करायचा आहे. हे सांगण्यामागचा हेतू एवढाच आहे. तो पुतळा, त्याचं अनावरण, त्याची निर्मिती बी.आर. खेडकरांनी तो तयार केला. या सगळ्या विषयामध्ये वसंतरावांच्या बरोबरीने आम्ही काम करत होतो. त्यावेळेला तोही आज आमच्या बरोबर नाही. धनंजय थोरात, स्वर्गीय धनंजय थोरात आमच्या बॅच मध्ये नगरसेवक होता. तोही बरोबर होता आणि आम्ही खेडकरांकडे गेलो. आता त्यातल्या खूप काही गोष्टी तपशिला ज्या न सांगण्यासारख्या त्या पण सांगितल्या पाहिजेत कधीतरी असं वाटतं, पण त्या मी सांगणार नाही. विशेष करून या सगळ्या विषयाला पाठिंबा दिला गेला. त्या अनावरण कार्यक्रमाचं जे काही व्यक्तिमत्व आहे, जयंतराव टिळक त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. शरदराव पवार विरोधी पक्षात होते त्यावेळेला, बरोबर. शरदराव त्या कार्यक्रमाला होते. प्रमोद महाजन त्या कार्यक्रमाला होते आणि प्रतापराव भोसले त्या कार्यक्रमाला. आणि महत्वाचा विषय म्हणजे चौघांची भाषणं अप्रतिम, विषयाची मांडणी अतिशय सूत्रबद्ध. कारण त्याला एक वेगळाच, मी त्यांना म्हटलं की वेणुताईंचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला यशवंतराव हे व्यक्तिमत्व समजत नाही असं मला वाटतं व्यक्तिशः. तर म्हटलं आपण जसं चव्हाणांचा पुतळा इथे करतो, कारण या ठिकाणी चव्हाणांची पहिली सभा झाली असं वसंत त्यांनी आम्हाला सांगितलं. तर म्हटलं हा जो मार्ग आहे, म्हणजे जो पूर्वेकडे बघणारा मार्ग आहे मार्केट हॉटेलच्या तिथला, तर त्या मार्गाला नाव आपण समजा वेणुताई चव्हाण मार्ग म्हटलं तर कसं होईल? मला वाटलं अहो चांगली कल्पना आहे. आता या कल्पनांमध्ये कुठेही पक्ष, व्यक्तिमत्व असा विषय नव्हता. काय काय जे असेल ते समाजाला चांगलं दिलं पाहिजे. हे उदाहरण पुरेसं बोलकं आहे असं मला वाटतं आजच्या राजकारणाला. दुसरा एक विषय मला असाच सांगावासा वाटतो. आपण सगळ्यांकडनं एक सुरुवात चालेल तसं करून घ्या. म्हणून तर मी म्हटलं मला माहिती नाही, वेळेची वेळ आकारणे मुबलक आहे. सगळ्यांचे एक ओपनिंग रिमार्क घेतल्यानंतर आपण पुन्हा सविस्तर सगळेच आठवणी सांगणार आहोत आणि तुमच्या उत्स्फूर्त जशा सगळ्यांच्या आठवणी येतील तशाच त्या आपण पुढे चालू देणार आहोत. माझा रोल फक्त तिथे सुरू करून देणे असाच असणार आहे. मोहनदादा, युवक काँग्रेस
असं आक्रमक चेहरा म्हणून तुम्ही, जसं प्रदीप दादा गेल्या वेळी होते आणि ते पतित पावनचा एक आक्रमक नेता म्हणून त्यावेळी त्यांचं हे होतं. तुमची सगळ्यांची एक कारकीर्द साधारण एकाच वेळी घडली, एका शहरात घडली. तर तुम्ही युवक काँग्रेसचे नेतृत्व केलं, नंतर तुम्ही काँग्रेसच्या प्रदेश कमिटीवर अनेकदा होतात, निवडणुका लढल्यात. तुमची अशी काय हृदय आठवण आहे जी तुम्हाला वाटतं की ही वेगळी आहे, हे वेगळेपण आहे पुण्याचं? नाही, असं आहे की आम्ही या ठिकाणी बसलेलो जे आहोत, होय, त्यातल्या म्हणजे आम्ही बहुतेक तिघांनी शहरामध्ये काँग्रेस पक्षाचं मी नेतृत्व केलं असेल, योगेशनी भारतीय जनता पार्टीचं केलं असेल, रमेशनी शिवसेनेचं केलं असेल, तर आम्ही संघटनेमधले कार्यकर्ते आहोत. जर तुम्ही आम्हाला म्हणलं की सरकार आणि संघटनेमध्ये तुम्हाला कुठलं पद हवं, तर माझी आवड असेल संघटनेतलं पद. कारण मी विद्यार्थी जीवनामध्ये असतानाच राजकारणामध्ये सुरुवात केली आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून म्हणजे पहिल्यांदा मी पुणे शहराचा अध्यक्ष झालो 1980 आणि त्यावेळेचीच एक हे गोष्ट सांगतो की नरगिस दत्त या एक त्यावेळेला म्हणजे फार मोठ्या राज्यसभेवरती खासदार होत्या आणि सिनेमा सृष्टीत तर त्यांनी काम केलंच होतं, परंतु त्या इंदिराजींच्या अतिशय जवळ होत्या. म्हणून त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका होत्या, म्हणून त्या प्रचारासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आल्या होत्या आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, कोरेगाव असे 2 ठिकाणी सभा करून पुण्याला संध्याकाळी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ साहेब आमचे लोकसभेचे उमेदवार होते आणि त्यांच्यासाठी एक शनिवारवाड्यावर, त्यावेळेस शनिवारवाड्यावर सभा होत्या. पहिले म्हणजे पुण्यात सभा कुठली मोठी असेल तर शनिवारवाडा, तर शनिवारवाड्यावरती सभा होती. तर मला ती आठवण यासाठी मी इथं सांगतो की मोठ्या लोकांच्या मध्ये किती साधापणा असतो. तर माझा जन्म झालेला हा राष्ट्रभूषण चौक खडकमाळ आहे आणि तिथे आम्ही भाड्याच्या 2 रूम मध्ये राहायचो आणि आम्ही 10 भावंड सर्व कुटुंब मिळून 2 खोल्यामध्ये. तर आम्ही सांगलीहून ज्यावेळेला पुण्याला पोहोचलो त्यावेळेला 2-2:30 वाजले होते आणि सभा होती 6ला. मध्ये 5 वाजता एक पत्रकार परिषद हॉटेल आमिरला ठेवलेली. आमिर हॉटेल त्यावेळेला पुण्याचं फेमस असं ते हे होतं. तर मी त्यांना म्हणलं एक तासभर तुम्ही आराम करा, आपण कुठेतरी हॉटेलमध्ये व्यवस्था करू. ते म्हणले नाही, म्हणजे मोहन मी तुझ्या घरी येतो. मी म्हणलं माझं घर फार 3रा मजला आहे, जुना वाडा असायचा त्यावेळेला आणि हे नाही म्हणलं चालेल मला, पण मी आराम करते तर तुझ्या घरीच. आणि त्या 2 खोलीमध्ये त्या एवढं सगळं पसारा असताना त्या आल्या, त्यांनी तारभर तिथे विश्रांती घेतली आणि तिथून आम्ही पत्रकार परिषद आणि सभेला गेलो. सांगायचा उद्देश असा आहे की ही मोठी लोक किती मोठ्या मनाची असतात आणि किती साधी राहणी असते, हे मला त्यावेळेला एक आलेला अनुभव आहे. युवक काँग्रेसच्या चळवळीमधले अनेक अनुभव आहेत, पण मी तुम्हाला पुढं आपण आपल्या संवादामध्ये सगळे येतीलच पुढे. रमेश भाऊ तुमच्याकडे येते मी की बाळासाहेबांचा शब्द म्हणजे अंतिम असायचा. म्हणजे गेल्या वेळी शशिकांत भाऊ इथे होते तर त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांचा फोन आला तर आम्ही कुठेही असलो तरी उठून उभे राहून बोलायचो. तर शिवसेनेने एक वेगळं असं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणलं किंवा बाळासाहेबांनी खास करून की ज्यांना कुठलीच पार्श्वभूमी होती, जाती पाती काही बघितलं नाही आणि ज्यांच्यामध्ये काही करण्याची उर्मी होती त्यांना एक विशिष्ट असा कार्यक्रम हाती दिला, त्यांना एकत्र मोठ बांधली त्यांची आणि सुरू केलं. तुमची काय नेमकी बाळासाहेबांबद्दलची पहिली आठवण किंवा कसं शिवसेनेशी जोडला गेला तुम्ही? मी शिवसेनेशी जवळजवळ 70 साली जोडलेलो. त्यावेळेला मुंबईला मोठे मोठे मेळावे व्हायचे शिवसेनेचे. राजकीय नाही पण वैयक्तिक कारणासाठी मुंबईला नेहमी जायचो मी. त्याला 1-2 मेळावे ते पाहिले मी, एक शिवाजी पार्कचा आणि दुसरा एक. तेव्हापासून ते डोक्यात शिवसेनेचं वेळ आलं होतं. पण बाळासाहेबांचं असं होतं, व्यासपीठावरील बाळासाहेब वेगळे आणि खासगीतले बाळासाहेब वेगळे. ते खासगीत त्यांनी प्रत्येकाला प्रेम दिलं. मला एक चांगला दिवस आठवतो, पुण्यामध्ये आले होते त्यावेळेला कोळशे पाटलांचा फोन आला होता. बाळासाहेब तुम्ही नेमकं पुण्यात आलेला आहात, संध्याकाळी चहाला या ना, शंकरराव चव्हाण येणार आहे माझ्याकडे. कारण दुसऱ्या दिवशी शंकरराव चव्हाणांच्या 75ची इथं श्रीकांत शिरोडनी बालगंधर्वला कार्यक्रम ठेवला होता. थोड्याशा गप्पा होतील, येतो म्हणले. मग मला बाळासाहेब म्हणले आपल्याला संध्याकाळी असं असं जायचंय रमेश, मोठ्याच्या मोठं बुके घेऊन ये शंकरराव चव्हाणांचा, उद्या 75 आज आपण भेट देऊया. पण पुण्यात SP कॉलेजच्या कॉर्नरलाच बुके मिळायचे. तर सगळ्यात मोठा मला 20 रुपयाला मिळाला. आता मुंबईची भाषा वेगळी असायची, 50, 60, 70 रुपयाला मोठा. तर तो घेतला. मग आम्ही गेलो
आणि मग त्यावेळेचं बोललो मला चांगलं आठवतंय. सगळ्या गप्पा झाल्या, चहा पाणी झालं. शंकरराव चव्हाणांनी सहज विचारलं, बाळासाहेब तुम्ही मुंबईला केव्हा जाताय? म्हणे मी उद्या सकाळी निघेल 10:30-11ला. मग असं करा ना, थोडस उशिरा जाणार संध्याकाळी. श्रीकांतनी बालगंधर्वला कार्यक्रम ठेवला माझ्या सत्काराचा, तिथं या उभ्या उभ्या आणि मग तिथून 6:30-7ला निघा ना मुंबईला. म्हणे नाही, मी आता तुम्हाला शुभेच्छा दिल्या ना, तुम्हाला तिथं गेलं की मला बोलावं लागेल आणि मग तिथं बोलायचं तर सगळं चांगलं बोलावं लागेल म्हणे तुमच्याविषयी. अगदी स्पष्ट. पण मग म्हणतील हा बाळ ठाकरे खरा का, तो आजपर्यंत टीका केली शंकरराव चव्हाणांच्या, तो बाळ ठाकरे खरा. म्हणून मला हे नका गळीक पडू. मी तुम्हाला शुभेच्छा दिल्या, तुम्ही खूप वर्ष 100 गाठावी एवढीच मी प्रार्थना करतो आणि माझ्या तुम्हाला शुभेच्छा असतील. इतकं स्पष्ट बोलणारा नेता मी आतापर्यंत पाहिला नाही. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या विचाराखाली आम्ही सगळे घडत गेलो होतो. बरोबर. दादा तुमच्याकडे येते की ज्याला म्हणजे हे तिघं चळवळीतले तशा अर्थाने, पक्षीय चळवळ आणि संघटनात्मक ह्याच्यातनं दादांचं असं की ते संस्थात्मक काम, बँकांचं असू द्या किंवा तशी मला सांगतो. मी 1968 साली BMCC कॉलेजमध्ये प्रवेश केला. मी त्याचा ग्रामीण भागात, कळस विश्रांतवाडी जो परिसर येतो कॉर्पोरेशनच्या बॉर्डरवर असलेलं आमचं गाव, आणि त्यामुळे ग्रामीण भागाच्या राजकारणामध्ये आम्ही कार्यरत असायचं. अण्णासाहेब मगर त्यावेळेस आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि आमदारही होते, आणि पुणे शहराला नामदेवराव मते असायचे. पण त्या निमित्ताने ज्या एकत्रित बैठका व्हायच्या काँग्रेस हाऊसला, ग्रामीण आणि शहर, जिल्हा आणि ग्रामीणच्या बैठका असायच्या. आम्हाला शाळेत असतं, कॉलेज, आमचं घराणं तसं, वडील सरपंच समिती सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, त्यामुळे सतत राजकारणाशी म्हणजे शंकरराव मोरेंचा प्रचार आम्ही केलेले आहोत. म्हणजे स्वतः स्लिपा वाटणं, लिहिणं, आमच्याकडे ते काम असायचं. भिंतीवर नाव लिहिणं, बैलजोडीला मतदान करा, हे आमच्याकडे काम असायचे. आम्ही त्यावेळेस जरी शाळेत 9वी-10वीला होतो, त्यामुळे ते आमचं घराणं तसं राजकारणातलंच होतं. जसं कॉलेजला आलो, आणि कॉलेजला आल्यानंतर पवार साहेबांच्या बद्दल ते BMCCलाच होते, आणि आमचा जेव्हा BMCC कॉलेजचा रौप्य महोत्सव होता साधारणतः 69-70च्या दरम्यान, त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून पवार साहेबांना बोलावलं गेलं. तर आम्हाला उत्सुकताच होती का त्यांच्याबद्दल, त्यांचं सगळं ऐकायचं. राजकारणात आम्ही असल्यामुळं, आणि 1967 साली बारामती विधानसभेची निवडणूक लढल्यामुळे त्यांच्याविषयी बरेच एक अट्रॅक्शन आम्हाला तयार झालं होतं. त्यामुळे त्या कार्यक्रमाला तिथं आले होते, रौप्य महोत्सव वर्षाला. तेव्हा तिथे माझी पहिली त्यांची ओळख झाली. आता ती गर्दी आहे, त्या ओळखीला काय त्यांच्या लक्षात राहण्यासारखं नसायचंच काय. पण आम्ही जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष आमचे रामकृष्ण मोरे, त्यांनी पुणे शहरला उल्हासदादा असायचे. त्यावेळेस ते कार्यक्रम सगळे पण जिल्हा आणि शहर एकत्र व्हायचे, त्यामुळे सगळ्या अनेकांचे आमचे संबंध व्हायचे. उल्हासदादाचं नाना पेठेला घरावर आम्ही ते बाहेर बसायचे, त्यांचे बाज असायचे, तिथे त्यांना भेटायचं. म्हणजे असे खेळीमेळीच्या वातावरणात शहर आणि जिल्ह्याचं काम चालायचं, आणि काँग्रेस हाऊसला सगळ्या बैठका असायचं. पण साहेबांच्या बद्दल एक थोडं वेगळं अट्रॅक्शन. नंतर ते गृहराज्यमंत्री झाले, मंत्रिमंडळ गेलं. मग पवार साहेब लोणावळ्याला तरुणांच्या त्यांना एकत्र करून गप्पा मारायची त्यांना सवय असायची, समजून घ्यायची, आणि प्रत्येकाची ती आस्थेने विचारपूस करायची. प्रत्येक जण तू काय करतो, तू काय करतो, आणि ते मार्गदर्शन करायचे चांगल्या प्रकारे असे. तर त्यांचं एक मार्गदर्शन नेहमी असायचं की तुम्ही सर्व्हिस नोकऱ्यामध्ये नोकऱ्यांच्या मागे लागू नका, तुम्ही व्यवसाय करा, आणि व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कुटुंब तर सांभाळू शकता, पण अनेकांना तुम्ही रोजगारही देऊ शकता, उपलब्ध करता. आणि असे 5 कलमी कार्यक्रम ते आम्हाला द्यायचे. आणि त्या याच्यात त्यांनी रामकृष्ण मोरेंनी माझी 1974 साली हवेली तालुका विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. त्यामुळे ते सतत त्या बैठकाला असणं उपस्थित, आणि त्यांनी कार्यक्रम आम्हाला द्यायचे. त्यावेळेस मला आठवते दासवंशी त्यावेळेस युवकचे अध्यक्ष होते, अंबिका सोनी महासचिव होते, आणि त्या ग्रामीण भागात
रामकृष्ण मोरे असतील किंवा उल्हासदादा असतील, हे सगळे कार्यक्रम घ्यायचे आणि आम्ही ते कार्यक्रम राबवायचे. तर पवार साहेबांनी आम्हाला त्यावेळेस एक कार्यक्रम दिला होता युवकांना, की झाडे लावणे, ग्रामीण भागात वाडे वस्तीवर तुम्ही श्रमदानी रस्ते करा, बेघरांना म्हणजे काही ग्रामीण भागामध्ये गावामध्ये ते थोडस मागासवर्गीय मंडळी असायची, ते कुठेतरी असे पत्रबेटी टाकायचे, त्यांना तुम्ही श्रमदानाने हे घरं बांधून द्या. असे अनेक कार्यक्रम ते त्यावेळेस देत होते. पण शेतकऱ्यांना तुम्ही जा त्यांच्याकडे, गोबर गॅस प्लांट उभे करा. त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये लाईट नसायची, की तुम्ही तिथे त्यांना गोबर गॅस प्लांट उभे करा. खादी ग्रामोद्योग मंडळाकडनं सबसिडी 15% असायची, शेतकऱ्याकडनं फक्त 10% रक्कम करायची. त्यावेळेस काय 5-5.5 हजाराला एक गोबर गॅस प्लांट मोठा उभा राहायचा. आणि बाकीचे ते त्यावेळेस चिवी जोग महाराष्ट्र बँकेला चेअरमन होते आणि पाडगावकर साहेब म्हणून ते जनरल मॅनेजर होते. त्यांनी त्या सगळ्यांना आम्हाला त्यांच्याशी भेट करून दिली आणि आम्हा तरुणांना युवकांना कार्यक्रम दिले की तुम्ही ग्रामीण भागाचा शेतकऱ्यांना भेटा आणि त्यांचे गोबर गॅस प्लांट त्यांना तुम्ही 10% फक्त त्यांना रक्कम तयार करायला सांगा. बाकी बँक ऑफ महाराष्ट्र आणि खादी ग्रामोद्योगचे ह्याच्यात नारायणपेठेमध्ये खादी ग्रामोद्योग मंडळाचं ऑफिस होतं. तर आम्हाला थोडं पवार साहेबांचं अट्रॅक्शन, ही कामं आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही वाड्या वस्त्यावर म्हणजे श्रमदानी युवकचे असो विद्यार्थी असो आम्ही रस्ते तयार करायचे. अशी आताची जसे चिखलानी वगैरे जायला लागायचे किंवा करायचं, तर म्हणून आम्ही ती कामं त्यावेळेस करायचे. युवक काँग्रेस आणि चांगलं असायचं. आमदार म्हणजे त्यावेळेस अण्णासाहेब मगर आमदार होते, पण ते स्वतः रात्री 2-3 वाजेपर्यंत थांबायचे आणि ते आमच्या सर्वांची चहा पाण्याची नाश्त्याची ती व्यवस्था करायची आणि ते करून घ्यायची अशी कामं. तसंच गोबर गॅस प्लांटमुळे फायदे असे व्हायचे की लाईट नसायची, त्यामुळे त्यांना गॅस बत्तीमुळे त्यावेळेस बंब असायचे पाण्याचे, त्याला खालून गॅस लावून द्यायचे, इकडे गॅस स्वयंपाकाचा गॅस, म्हणजे असे त्याचे फायदे व्हायचे आणि ते आम्ही करून घेतले. ते मी हवेली तालुक्यामध्ये म्हणजे प्रत्येक तालुका विद्यार्थी असो किंवा युवक असो, हवेली तालुक्यामध्ये त्यावेळेस मी 36 गोबर गॅस प्लांट 74 ते 75 या 2 वर्षात केले. सबसिडी मिळून देऊन करायचं आम्ही. त्यावेळेस आमचं एक काम करण्याचं एक उत्साह होता. त्यावेळेस मी BMCC पूर्ण करून वाडिया कॉलेजला MCOM जॉईन केलं होतं MCOMला. आणि अशी कामं आम्ही करून शेतकऱ्यांना मदत करायचं, काम असताना मदत करायची. मी म्हणजे बांधकामाचं साहित्य सगळीकडे आम्ही देणगी स्वरूपात गोळा करायचं आणि श्रमदानी म्हणजे गवंड्याच्या हाताखाली आम्ही स्वतःही डोक्यावर म्हणजे सिमेंट वाळू वगैरे घेऊन गेलेली काम करायचं. सायकल ते मोटरसायकल तुमचा मी तो जुना एक लेख वाचला, तो एक सायकल ते मोटरसायकल तो आला माझा आता व्यक्तिगत भागाला. तो व्यवसायामध्ये मी त्यावेळेस ते हे केलं होतं. आणि सांगायचा किस्सा म्हणजे तुम्हाला आठवणीने सांगेन मी होता म्हणून की 1975 साली आताचे जे आमदार आहेत सुनील टिंगरे यांच्या आजोबांना आम्ही कन्व्हिन्स करून गोबर गॅस प्लांट उभा करायला आणि तो 500 घनफुटाचा होता, 7,500 करून दिला होता. आणि त्याचं उद्घाटनाला आम्ही 4-5 गोबर गॅस प्लांटचं उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते त्यावेळेस ते अग्रिकल्चर मिनिस्टर असताना त्यांना बोलवलं आणि त्या उद्घाटन सगळी झाली. त्याचे अजून फोटो आहेत जर दाखवले मी. आणि त्या उद्घाटन करून जेवणाचा कार्यक्रम माझ्याकडे ठेवला आणि घर साधं होतं. जसं यांनी सांगितलं तसं आमचं एकदम जमीन मातीने केलेली यांनी सारवलेली शेणाने असे त्यावेळेस पवार साहेब स्टे करून आले आणि जेवायला दुपारी आले. आता तुम्ही म्हणता जसं सायकल टू मोटरसायकल विषय निघाला म्हणून सांगतो. आता माझी वेळ आमच्या ग्रामीण भागात शिकलेली फार माणसं कमी असायची. आम्ही कळस गावामध्ये 1-2-3 जण शिकलेलो होतो. अशोक मस्के मी हे करायचं. तर आमच्या वडिलांची घाई आता ग्रामीण भागातलेच होते. त्यावेळेस आमचा दुधाचा धंदा होता, 8-10 म्हशी होती, त्याच्यावर आमचं कुटुंब चालायचं. मिलिटरीमध्ये जमिनी गेल्यामुळे शेती नव्हती आणि दुधाच्या व्यवसायात मग तिथं मी पण गोबर गॅस प्लांट केलाच होता.
मग ते धानोरीचं उद्घाटन करून आमच्या घरी तिथं उद्घाटन केलं. आणि जेवायला तर वडिलांची माझी गाई ज्यांना चिकटवा कुठेतरी आणि बँक ऑफ महाराष्ट्राचं फायनान्स करायचे गोबर गॅसला ते त्यावेळेस वडिलांना साहेबांनी स्पष्ट सांगितले, मी उद्या सुद्धा सांगू शकतो. पाडगावकर साहेब पण आले होते त्या कार्यक्रमाला ते नोकरीचे, पण म्हणले याला नोकरी करून देऊ नका. नोकरी केलं तर हा फक्त तो पवार साहेबांबरोबर ते जोडले गेलात. ते असतागायत साहेब जिथे असतील तिथे साहेब म्हणजे नोकरीपेक्षा ते उद्योगपती झाले आणि मग शांताई हॉटेल सगळे आणि मग मी बँकेमध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन असेल किंवा सिटीजन बँकेचं असेल किंवा मार्केट यार्डचे, तर त्यावेळेस तिथं मी अनेकांना नोकरी देऊ शकतो. म्हणजे साहेबांनी शब्द वापरला त्यावेळेस की व्यवसाय केला नाही, आता सर्व्हिस देशील तू मॅनेजर पर्यंत जास्तीत जास्त जाशील बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर होशील, पण फारसं काय होणार नाही. त्यावेळेस त्यांनी वडिलांना सांगितलं की याला व्यवसायामध्ये करू द्या. व्यवसाय त्याची इच्छा आहे व्यवसाय करायची, त्यांना ते व्यवसाय करू द्या म्हटले. आपण सभांचंही बोलत होतो, तर शनिवार वाड्यावर सभा व्हायच्या तेव्हा तुम्हाला कुठल्या कुठल्या सभा आठवतात की ज्या अशा अगदी वेगळ्या युनिक अशा, किंवा तुम्ही पण काही आठवणी सांगत होता? नाही, शनिवारवाड्याच्या सभा स्वाभाविकच मी किंवा माझा पक्ष विरोधी पक्षात असल्या कारणाने शनिवारवाड्यावर जास्तीत जास्त सभा जर एकूण 100 सभा झाल्या असतील तर त्यातल्या 80 सभा विरोधी पक्षाच्या व्हायच्या. त्याच्यामध्ये पै वैद्यांचं नाव घ्यावं लागेल, नानासाहेब गोरे असतील, SM जोशी असतील, आणि रामभाऊ म्हाळगींच्या विशेष करून सभा शनिवारवाड्यावर अधिकाधिक व्हायच्या. आणि रामभाऊ एक वेगळं व्यक्तिमत्व होतं की जे व्यक्तिमत्व खरंच आजच्या राजकारण्यांनी सगळ्यांनीच अभ्यासणं किंवा त्यांची आठवण तरी किमान काढणे गरजेचं आहे. आम्ही ते सगळ्यांना यायचं. त्याचं कारण काय, रामभाऊ हे अतिशय काटेकोरग्रस्त होते. म्हणजे तसा एक किस्सा मला सांगावासाच वाटतो. 71ची निवडणूक ही आम्हाला माहित होतं की आम्ही पराभूत होणार आहोत, पण आमचा अभिनिवेश असा होता ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. ही जी रग होती ना, ही रग आज तारुण्य असतं, परंतु त्या तारुण्यात आहे किंवा नाही हे तुम्ही शोधलं पाहिजे पत्रकार मंडळींनी. हे काय म्हणण्याचं कारण त्यावेळेला रामभाऊ उमेदवार आणि धारियांच्या विषयी एक वेगळ्या प्रकारचं काही खाजगीमध्ये सांगायला आलो असं सांगून त्या ग्रस्तांचं नाव सगळ्यांना माहिती आहे, ते भेटायला आले जोगेश्वरी कार्यालयामध्ये. रामभाऊंनी आपलं प्रत्येकाला विचारलं असताना विचारलं तुमचं काय, ते म्हटलं मला खाजगी बोलायचं. ते म्हटलं काय खाजगी बोलायचं? नाही म्हटलं मला निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं. रामभाऊ थोडं अतिशय चाणाक्ष होते, त्यांच्या लक्षात आलं की यांना काहीतरी वेगळं करायचं. त्यांनी सांगितलं माझ्या इथं काही खाजगी नाहीये. आणि त्यांनी ज्यावेळेला विषय सुरू केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं विषय थांबवा, मी असल्या प्रकारचं राजकारण करत नाही. आणि त्यांना शब्दशः एका वेगळ्या अर्थाने आपण बोलायचं तर नारळ दिला आणि त्यांना सांगितलं की बाहेर व्हा, तुम्ही इथं काही थांबू नका. सांगण्याचा उद्देश असा की राजकारण हे राजकारणाच्या दिशेने जाण्याची आजची गरज आहे का, तर नक्की आहे. याविषयी कुणीही या ठिकाणी बसलेला दुमत असेल असं मला वाटतं. मी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी दिग्गज लोकांच्या सभा झाल्या, म्हणजे अटल बिहारींच्या सुद्धा सभा झाल्या. म्हणजे मी अभिमान मानतो या विषयाचा, किंवा मी अभिमानीच आहे या विषयामध्ये की अटलजींच्या सभेमध्ये मला आठवतंय की विमान यायला उशीर होत होता आणि शनिवारवाड्यावरती सभा होती. मला सांगितलं की तुला बोलायचंय. ते मधल्या काळात तो शब्द फार होता बॅटिंग. मी म्हटलं मी बॅटिंग बिटिंग काही करणार नाही, मला किती वेळ देणार तेवढं मी बोलेन. आणि मला आठवतंय मी त्या ठिकाणी भाषण करायला उभा राहिलो. भाषण करत असताना अटलजी आले, तर मी भाषण थांबवलं. मला म्हटलं नाही भाई, आपका भाषण मुझे सुनना है. आयुष्यात आता या शब्दांना अर्थ आहे का नाही आहे हे आजच्या पिढीला कदाचित कळणार नाही, परंतु मला त्याचा अर्थ फार वाटतो. त्याचं कारण असं की अटलजी काय होते हे मी त्यांच्याबरोबर राहिल्या कारणाने मला माहिती आहे. जगन्नाथराव जोशी काय होते हे त्यांच्यावर राहिल्यानंतरच कळलं. आणि ही इतकी उत्तुंग माणसं होती, यांना माहिती होतं की पुढची 50 वर्ष आपलं राज्य येणार नाहीये, परंतु राज्य येणार नाही म्हणून आपण थांबायचं. अशा कालखंडामध्ये आपल्या कार्यकर्त्याचं मनोबल टिकवण्याची हिंमत असलेली माणसं आताच्या राजकारणात क्वचितच दिसतील, आणि असली तर ती मला माहित नाही. आपण संवाद करायला बसलेलो आहोत,
राजकारणाचं जर खऱ्या अर्थाने काही जर नीट घडायचं असेल तर पुण्याला लीड करावं लागेल आणि पुणंच ते लीड करू शकतं. म्हणजे मी त्या मंत्र्यांचंही नाव घेणार नाही, ते माझे पर्सनल खूप परिचयातले आहेत, ते काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमधलं त्यांचं स्थान मोठं होतं. ते मला त्यांच्या गावी घेऊन गेले, त्यांनी मला सगळं सभागृह दाखवलं, त्यांची डेव्हलपमेंट दाखवली. मला म्हटलं पण ह्याचं बालगंधर्व होऊ शकत नाही कधीच. फार बोलकं वाक्य त्यांनी सांगितलं. बालगंधर्व हे फक्त पुण्यातच, बालगंधर्व हे आमच्या गावी होऊ शकत नाही. आम्ही किती अद्यावत सभागृह जरी बांधलं, नाट्यगृह जरी बांधलं तरी नाही. अजून एक किस्सा सांगतो. रमेश जे आहे तिथे, शशिकांत भाऊ नाही, तुम्ही विचारू शकता. आपण जे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा जो विषय आहे ना, चव्हाण नाट्यगृहासाठी त्यावेळेला राजकारण होतं, कमिशनर बदलले आणि थोडस एक वेगळ्या स्वरूपाचं राजकारण सुरू झालं आणि त्याला निधी अपुरा होता. त्यामुळे ते पिलर्स उभे होते आणि निधी अभावी ते मधल्या काळामध्ये पडून होतं. मला आठवत आहे की मी त्यावेळेला स्टँडिंग कमिटीमध्ये एकमेव विरोधी पक्षाचा माणूस होतो. तर तुटीचं एक डॉकेट आलं, त्याचा तांत्रिक भाग सोडून द्या, ती 3 कोटीचे तुटीचं डॉकेट हे चुकीचं आहे हे मी सिद्ध करून दिलं आणि ते सिद्ध केल्यानंतर स्वाभाविकच ते पैसे शिल्लक दिसायला लागले. मग ते दाखवायचे कुठे? तर मला शशिकांत सुतारांनी एवढीशी चिठ्ठी पाठवली, एक कागद फाडला आणि मला त्यांनी चिठ्ठी पाठवली की योगेशराव, जर आमचा विचार झाला तर बरं होईल, चव्हाण नाट्यगृहाचं काम थांबलेलं आहे. ती चिठ्ठी वाचली. तुम्हाला टोकाचा विषय सांगतो की त्या विषयाला 1.5 कोटी रुपये त्या काळामध्ये दिले गेले. चव्हाण नाट्यगृह कुठे? कोथरूडमध्ये. मी मंडईचा नगरसेवक, माझ्याकडे सुद्धा निधीची गरज होतीच, परंतु निधी हा सुद्धा योग्य विषयासाठी प्राधान्यक्रमाने दिला पाहिजे, ही आजची गरज आहे. अन्यथा होतंय काय की माझ्याकडे फक्त ओढायचंय. ही जी काही प्रवृत्ती कुणाच्याही कारणास्तव, परिस्थितीमुळे असेल, आता जे दिसतंय हे बरं नाही. अशी असंख्य उदाहरणं आहेत, पण बाकीच्यांना बोलायचं असेल आणि मला जर तुम्ही हेडमास्टर म्हणून उल्लेख केला त्याचा मी मुद्दाम परत एकदा सांगतो की हेडमास्टरांची गरज आहे. आणि हेडमास्टर नसेल, जास्त अधिक आहे, हा जो सगळा बेतालपणा चाललाय हा थांबणार नाही. अगदी बरोबर. आणि मी काय कुठल्याही माझं व्यक्तिमत्व असं जरी असलं तरी देखील माझ्या मागे काही कुठल्या जी काही दबाव लागतो तसा माझ्याकडे काही नाही. पण जर तुम्ही योग्य दिशेने जर पक्ष नेणार असाल तर तुमचं पक्षात ऐकलं जातं. हा माझा 4 वर्षापूर्वीचा अनुभव आहे, हा इतिहास नाही. भविष्य काळाचा जर विचार करायचा असेल तर सगळ्याच पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना जगवलं पाहिजे. एवढंच या निमित्ताने जरी गेलं तर देखील खूप काही झालं. अगदी नेमकं वर्मावर बोट ठेवलेलं आहे तुम्ही, असं म्हणावं लागेल. एक दादा जेव्हा सांगत होते तसं मी तुम्हाला विचारायचंय मला की ते म्हणाले की आम्ही रामभाऊ म्हाळगींच्या असो, अटलजींच्या असो सभांना जायचो, म्हणजे तेव्हा खुलेपणाने एकमेकाच्या नेत्यांना ऐकायला जाण्याची दादा प्रवृत्ती होती. इंदिरा गांधींच्या इथल्या काही सभा आठवतात का? आणि त्याशिवाय म्हणजे पुण्यारे सभाचे इतके वेगवेगळे किस्से मी ऐकलेले आहेत वेगवेगळ्या लोकांकडनं की जोगांची एक वेगळीच पद्धत होती जोगांची, आणि मग ते गाडीवरती टपावरती हे टाकून, म्हणजे ते पुणेचे व्यक्ती वल्ली असं. तर तुमच्या स्मरणातल्या कुठल्या सभा आहेत ज्या विरोधी पक्षांच्याही नेत्यांच्या असतील किंवा इंदिराजींच्या असतील किंवा अन्य कुठल्या नेत्यांच्या? नाही, पुण्याचं एक वैशिष्ट्य काय असं होतं पहिल्यापासून की पुण्याचं वातावरण हे नेहमी एक जसं इथे म्हणतो की आपण पुरोगामी शहर आहे पुणे, त्याच पद्धतीने राजकारणामध्ये सुद्धा तेच वातावरण होतं. म्हणजे मला म्हणजे सभेचं तर मी तुला सांगेल, परंतु त्यावेळेला शिवसेनेमध्ये ज्येष्ठ नेते कोण होते? तो सुभाष सगळगोड असेल, नंदू घाटे असतील, काका वडके असतील, भाजपमध्ये अण्णा जोशी होते, डॉक्टर अरविंद लेले होते, किंवा अशी जी मंडळी त्यावेळेला संपूर्ण शहरामध्ये असायची. नागरिक संघटना होती, नागरिक संघटनेमधलं भाई वैद्य असतील, बाकी होते, डॉक्टर बेडी किल्लेदार, म्हणजे हा जो वर्ग होता ना. आणि पुण्यामध्ये कसं असायचं की पुण्यामध्ये सर्व पक्षांचे राष्ट्रीय कार्यक्रम भरपूर व्हायचे. त्यावेळेला समाजवादी पक्ष सुद्धा हा जोरात होता. म्हणजे नंतर ते 2 झाले, प्रजा समाजवादी झाला आणि संयुक्त समाजवादी राहिला. तर त्यावेळेला शिवाजी मराठे हायस्कूलमध्ये त्यावेळेला बिहारचे जे नंतर मुख्यमंत्री झाले कर्पूर ठाकूर, ते एकदा आलेले होते
तर जरी आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते असायचो ते राष्ट्रभूषण चौकातून जेव्हा ती मिरवणूक जायची ना तर आम्ही स्वतःहून त्यांना हार घालायचो त्या ठिकाणी. अशा अनेक घटना आहेत या पुणे शहरामधल्या. महानगरपालिकेमध्ये आम्ही लहान असताना जायचो त्यावेळेला शिवाजीराव ढेरे, गुप्ते, बाकीची मंडळी आणि त्या सभागृहातली जी भाषणं व्हायची आणि त्यावेळेला महानगरपालिका फार छोटी होती आणि मग आम्ही त्याला आमच्या भागातले नगरसेवक जे होते त्यांच्याबरोबर जायचं किंवा आपल्याला कसं मग शिवाजीराव ढेरे हे नेते होते त्यावेळेला त्यांचं एक मोठं चेंबर असायचं मग तिथं बसायचं मग ते सब कमिटीचे कसं असायचं म्हणजे इथल्यापासून त्या वेळेपासून पुण्याचं वातावरण हे सर्व पक्षाची लोक एकत्र मिळत हे करायची. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ज्यावेळेला त्या आल्या होत्या मग ते त्यावेळेला जनता पार्टीच्या वतीने शांताराम दिवेकर महापौर होते आणि त्यांनी तो कन्वॉय अडवला मग दुसऱ्या रस्त्याने ते पोहोचला त्या ठिकाणी सिमला ऑफिस चौकामध्ये समोरासमोर आमचे झालेले हे असेल परंतु किंवा रेसकोर्सवर झालेली इंदिरा गांधींची सभा असेल यशवंतराव चव्हाण साहेबांच्या तर प्रत्येक शिवाजी मराठा चौक हायस्कूलचा चौक म्हणजे आणि सगळीची ठिकाणं मंडई असं सगळे आणि ते वातावरण जे असायचं ना ते इतकं उत्साहित वातावरण असायचं ना की आताच्या राजकारणामध्ये आणि त्यावेळेच्या वातावरणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कार्यकर्त्यांच्या मध्ये फरक आहे. म्हणजे मला आठवतं की आम्ही ज्यावेळेला प्रचार करायचो म्हणजे रामभाऊ ते आमच्या शुक्रवार पेठ विधानसभा मतदारसंघात होते. रामभाऊ माळगी विरोधात असायचे. SM जोशी अण्णांची निवडणूक सुद्धा तिथं झालेली होती. तर आम्ही कार्यकर्ते जे असायचो ना त्यावेळेला भिंती रंगवायचं असायचं. भिंती रंगवायच्या कशा तर ते चिन्ह असायचं गाय वासरू तर एक असं पत्र्याचं हे असायचं ते असं उभं करायचं आणि त्याच्यावर चुना मारायचा. अशा पद्धतीने आम्ही रात्रभर काम करायचो आणि रात्री मग काम झाल्यानंतर काय असायचं तर चहा कुठे घ्यायचा तर स्वारगेटच्या बस स्टँडवर जाऊन चहा घ्यायचा. त्यावेळेला कार्यकर्त्यांना चहाशिवाय दुसरं काही नव्हतं. आणि एक दुसरी गोष्ट सांगितली पाहिजे की निवडणुकीमध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असायचा ना कुठली निवडणूक असो महापालिकेची असो लोकसभेची असो किंवा विधानसभेची स्लिपा वाटप हे त्याला एक फार महत्वाचा घटक असायचा. घरोघरी जाऊन स्लिपा देणं हे एवढं महत्वाचं काम असायचं आणि शेवटचे 3 दिवस 4 दिवस आम्ही ते काम करायचो. पण तो एखादा जर पत्ता नाही सापडला तर आम्ही त्या भागातल्या पोस्टमनला विचारायचो किंवा हे सापडत नाही हे घर कुठं आहे. म्हणजे एवढं आम्ही का करायचो की पक्षाचा एक जो म्हणजे हे होता ना की आपल्या पक्षाच्या उमेदवाराची स्लिप पोचली पाहिजे हे आज आपण दिसत नाहीये. म्हणजे आज कसं आहे की आज पूर्ण निवडणूकच कमर्शियल झालेली आहे. आता यंत्रणा कार्यकर्त्यांना काही महत्व झालं नाही. सर्व यंत्रणा NGO आपले एजन्सीज येतात आणि ते सर्व करतात. परंतु अनेक सभा पुण्यातला ऐतिहासिक कला आणि पुण्यामध्ये वैचारिक असं हे मिळायचं शिदोरी मिळायची. विरोधी पक्षांच्या नेत्यांची भाषणं असायची तरी आम्ही ऐकायला काय जायचो की त्यातनं म्हणजे उल्लेख केला पाहिजे की संयुक्त महाराष्ट्राच्या लढत आम्ही फार त्यावेळेला छोटे होतो म्हणजे शाळेमध्ये. परंतु प्रल्हाद केशव वात्यांच्या सभा असतील किंवा त्यांची ती एक भाषणाची वाणी असते प्रचाराची ही फार वेगळं होतं. पुण्यातलं वातावरण हे सुरुवातीपासून सर्व पक्षामध्ये निवडणुकीच्या वेळेला त्या व्यासपीठावर जायचं आपलं भूमिका मांडायची. परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजे रमेश बोडके असतील योगेश असतील आम्ही वर्षानुवर्ष आज आमची मैत्री काय कायम आहे. आम्ही भेटत नाही वर्ष 2 वर्ष 5 वर्ष भेटणार नाही परंतु रमेश हा आपला आहे हे जे मनातून एक आपुलकीचं नातं आहे ना हे तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही दिसणार नाहीत जे पुणे शहरामध्ये आहे. आणि आज तर काय झालं की आज अनेक कार्यकर्ते येतात लगेच त्यांना पद हवं असतं लगेच त्यांना हे व्हायचं असतं आज आणि निष्ठा वगैरे ह्या गोष्टी आता काही राहिलेल्या नाही. फार कमी लोक असतील की एकाच पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन शेवटपणे आम्ही राहिलेलो आहोत. बाळासाहेबांच्या सभा खूप झाले तुम्ही काही 2 मिनिटं मी बाळासाहेबांच्या विषयीची आठवण सांगतो. बाळासाहेब ठाकरेंची एक कानिटकर नावाचे माझे स्नेही आहेत त्यांचा आणि बाळासाहेबांचा खूप चांगला परिचय होता. ते मला म्हटले की मला तुम्हाला त्यांना भेटवायचंय. तर मी म्हटलं अहो कानिटकरजी मी तर भाजपचा माणूस आहे मला भेटतील का ते मला खूप आवडतात म्हटलं ते परंतु तुम्हाला भेटतील का ते म्हटलं नक्की भेटतील. महर्षी नगरला तिथं ते राहिला तर त्यांच्याकडे मला ते घेऊन गेले. मग काही
बाळासाहेबांनी प्रश्न विचारले, हे म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या स्थानातले बाळासाहेब आणि खासगीतले बाळासाहेब याच्यात खूप फरक होता. तर बाळासाहेबांनी माझ्याशी एक 5-10 मिनिटं त्यांच्या पद्धतीने त्यांची एक बॅटिंगची एक पद्धत होती, ती झाल्यानंतर मला म्हटलं की आज रात्री काय करताय. मी म्हटलं काही नाही, काय करणार. मला म्हटले, त्यांनी त्यांच्याकडे थापा नावाचा त्यांचा अतिशय लाडका पठ्ठ्या होता त्यांचा, त्याला बोलवलं, त्याला सांगितलं थापा आजपासून 3 दिवस हा माणूस रात्री माझ्याबरोबर जेवायला आहे. मी म्हटलं बाळासाहेब तुमचे कार्यक्रम नाही, आज कार्यक्रम आता रद्द आहे, तुमच्याबरोबर मला गप्पा मारायच्या. तुम्ही जी मला माणसं सांगितली मला अभिमान या गोष्टीचा आहे की बाळासाहेबांच्या बरोबर 3 रात्री गप्पा मारण्याचा योग आला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं, मी त्यांना म्हटलं किंवा पुण्यामध्ये मी त्यांना एक स्वाभाविक प्रश्न विचारला की व्यंगचित्रकार म्हणून आपली ओळख आहे, तर पुण्यातल्या व्यंगचित्रकारांना जर आपल्याला भेटायचं असेल तर या सगळ्या थरातनं तुमच्यापर्यंत तो कसा येणार. त्यावेळेला मी मुद्दाम प्रभाकर वाडेकर आणि चारुहास पंडितचं नाव घेतलं, आणि ते चिंटू प्रसिद्ध सदर होतं. तर मला म्हटले की ठीक आहे, त्यांना आणता येईल. म्हटलं आज रात्री घेऊन होतो. तर मग त्यांना त्यांची भेट घडवली. त्याच्यानंतर त्यांना मी म्हटलं की आपल्या मंडईमध्ये भारुड म्हणायचे बघा, ते बोक्से विठ्ठल देखणे वारले बिचारे मधल्या काळात. तर त्यांचं नाव घेतलं. मी त्यांना म्हटलं की यांना आपण भेटू शकाल का. एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. असंच रोज रात्री एका व्यक्तिमत्वाला मी तिथं घेऊन जात होतो आणि बाळासाहेब त्यांच्याशी गप्पा मारायचे. कारण बाळासाहेब हा हर हुन्नरी माणूस होता. म्हणजे बाळासाहेबांसारखं व्यक्तिमत्व खरंच नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला त्यांनी आठवण सांगितली. कारण मी 79 साली नंदू घाटेंच्या विरुद्ध कसबा पेठेत उभा राहिलो इलेक्शन. मी तिकीट नव्हतं मागितलेलं बरं का. ही महत्वाची गोष्ट मुद्दाम जर अधोरेखित करता आली तुमच्या माध्यमातून तर सांगा. मी शनिवार रोडवरती सभा ऐकत होतो. जनता पार्टीचे अध्यक्ष होते भाई वैद्य, आणि भाई वैद्यांनी तिथं जाहीर केलं की ते म्हणलं आम्ही 2 तरुण कार्यकर्ते यावेळेला उमेदवार होऊन देणार, एक योगेश गोगावले आणि दुसरा राम कांबळे. तर मला आश्चर्य वाटलं की आपलंच नाव घेतायत काय, म्हणजे काय आपण मी इच्छा व्यक्त केली आहे निवडणूक लढायची असलं काही डोक्यात नाही. तर मी नंतर त्यांना भेटायला गेलो, तर त्यांना मी म्हटलं तुम्ही माझं नाव खरंच जाहीर केलं, कशा करता. नाही म्हटलं तुला निवडणूक लढायची, नंदू घाटेंच्या विरुद्धचा उमेदवार तू आहेस, ते आम्ही म्हटलं शनिवारवाड्यावर जाहीर केलं, तू आता मागे नाही हटायचं. त्या काळामध्ये मुंबईत बाळासाहेब आणि पुण्यामध्ये नंदू घाटे इतकं ते प्रस्त होत. आता नंदू घाटेंच्या विरुद्धची निवडणूक योगेश गोगावले लढणार, हाच एक वेगळ्या अर्थाने तुमच्या भाषेमध्ये न्यूज आयटम आहे की कोण हा योगेश गोगावले. निवडणूक अतिशय चांगली झाली. बाळासाहेब म्हणजे मला अभिमान एका विशिष्ट विषयाचा की ज्या सन्मानमधनं मी अध्यक्षपद पूर्णपणाने चालवलं, त्या सन्मान हॉटेलमध्येच बाळासाहेब उतरायचे, बरोबर ना. तर त्या सन्मान हॉटेलचा हा खरा इतिहास आहे. तर बाळासाहेबांची त्या वेळची माझ्या विषयीची झालेली जी सभा आहे, कारण ते नंदू घाटेंसाठी सभा झाली, तर त्याचा त्यांनी उल्लेख त्या ठिकाणी केला माझ्याशी बोलताना. मला म्हटलं मी आलो होतो, मी तुम्हाला गुंड म्हटलो होतो म्हटले. मी म्हटलं बाळासाहेब आता काय मी खरंच गुंड आहे का तुम्हाला. ते म्हटले अरे राजकारणामध्ये असंच असतं. पण प्रतिभा आता जसं योगेशने सांगितलं की न मागता सुद्धा उमेदवारी कशी मिळते ना, ते आता विषय आहे म्हणून सांगतो की 1999 साली मी पुणे शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि त्याला भवानी विधानसभा मतदारसंघ होता आणि मी त्या मतदारसंघात आमदारकीसाठी मी तयारी केलेली होती. आणि काय झालं की 99ला लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका लागल्या लोकसभेच्या, कारण वाजपेयींचं सरकार गेलं ते बरोबर. त्याचा किस्सा पवार साहेबांनी खासगीत सांगितलेला आहे. तर तो 98चा होता. पवार साहेबांनी सांगितलेला किस्सा तो 98चा होता आणि 1 वर्षांनीच परत लोकसभा झाल्या होत्या. तर मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नव्हती. आता काय झालं की 99च्या निवडणुका जाहीर झाल्या आणि पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. 1 वर्षापूर्वी आम्ही सुरेश कलमानीचा पराभव करून ज्यांना निवडून आणलं होतं ते विठ्ठल तुपे पाटील, ते विद्यमान खासदार होते त्यावेळेला, आणि ते गेले पवार साहेबांच्या बरोबर. आता काँग्रेस पुढे प्रश्न निर्माण झाला की कुणाला तिकीट द्यायचा.
बरं 98ला करमाडी सुद्धा काँग्रेस सोडून बाहेर गेले होते. भाजप, शिवसेना आणि यांच्या बरोबर ते विकास आघाडी. आणि मग पवार साहेब बाहेर पडले म्हणून त्यांना पक्षाने आतमध्ये घेतलं. ते म्हणले मी काय लोकसभा लढवणार नाही. आणि असं झाल्यानंतर मी तिकीट न मागता सुद्धा जबरदस्तीने माधवरावजी सिंधिया ते महाराष्ट्राचे प्रभारी होते आणि त्यांनी रात्री 12 वाजता मला फोन करून सांगितलं की तुम्हाला लोकसभा लढवायची आहे. मला लोकसभा लढवायचीच नाही, काय माझी तयारीच नव्हती आणि विधानसभेच्या दृष्टीने केलेलं काम आणि हे तर ते नाही म्हणले. ते म्हणले काँग्रेस मॅडमचा आदेश आहे, तुम्हाला लढवायला लागेल. आणि मी 99ची लोकसभा निवडणूक लढलो. प्रश्न असा झाला की त्या निवडणुकीमध्ये फाईट सिटिंग खासदार विठ्ठल तुपे हे राष्ट्रवादीचे उमेदवार, मी काँग्रेसचा उमेदवार आणि प्रदीप रावत हे भाजपचे उमेदवार. त्या निवडणुकीमध्ये सांगितलं गेल्याच वेळी गेल्या कार्यक्रमात की ते तिकीट मागायला गेले नव्हते, किंबहुना ते त्यापूर्वी कधी दिल्लीलाही गेले नव्हते. तर काय झालं की पवार साहेब हे जिल्ह्याचे नेते होते, म्हणजे त्यावेळेला एक मोठा दबदबा होता आणि त्यामुळं बारामतीत त्यांना काय अडचण नव्हती. त्यावेळेला खेड मतदारसंघ होता लोकसभेचा आणि तिसरा पुणे शहर. तर पवार साहेबांना दोन्ही मतदारसंघात अडचण नव्हती आणि म्हणून साहेबांनी पुणे शहर लोकसभा मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. आणि विठ्ठल पाटील म्हणजे साहेबांचे आवडते कार्यकर्ते होते. आणि मुद्दा असा झाला की अँटी भाजपची मतं पुणे शहरामध्ये आहेत ते 70,000 ते 1,00,000च्या आसपास आहे की जो भाजपच्या उमेदवाराला पराभव करेल अशा उमेदवाराकडे ती मतं जातात. तर वातावरण निवडणुकीमध्ये असं झालं की फाईट विठ्ठल तुपे आणि विठ्ठल तुपेंमध्ये आहे, कारण ते सिटिंग होते ना त्यांच्यामध्ये. आणि त्या दोघांच्या फायटिंगमध्ये माझा राहिलो बाजूला. जेव्हा मतमोजणी झाली त्यावेळेला मला 2 नंबरची मतं पडली आणि मी 60,000 मतांनी त्यावेळेला पराभूत झालो. जर समजा त्यावेळेला विठ्ठल आपलं प्रदीप रावत आणि मोहन जोशी मध्ये फाईट असते असं वातावरण असतं तर जी अँटी बीजेपी मतं होती ती माझ्याकडे आली असते आणि मी खासदार झालो असतो पुण्याचा. आणि या निवडणुकीचं एक दुसरं वैशिष्ट्य सांगतो की मी ज्या भवानी विधानसभा मतदारसंघाचं तिकीट मागतो आणि त्यावेळेला 99 साली लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या होत्या. तर खाली आमचे उमेदवार होते हाजी नादाब. तर हाजी नादाब विधानसभेला पडले, परंतु मला भवानी विधानसभा मतदारसंघात 11,000चं लीड लोकसभेला होतं. म्हणजे मी न मागता दिलं, मी नाही म्हणून सांगतो. मी जर आमदार लढलो असतो तर आमदार झालो असतो आणि पुढे अजून काही देवाच्या कृपेने अजून काही झालं असतं. पण शेवटी नशिबाशिवाय ते काही होत नसतं. बरोबर, खरंय, नशिबाशिवाय काही होत नाही. आणि तुम्हाला अशा काही आठवतात का सभा वगैरे? आणि बाळासाहेबांच्या सभांकडे यायचे, कारण बाळासाहेबांच्या बद्दल सांगते, माझे सासरे आज 90 वर्षाचे. मी म्हणजे तेव्हा आम्ही आत्ताच संभाजीनगर आणि तेव्हाच्या औरंगाबाद तिथे राहायचो आणि आम्ही दोघेही पत्रकार, पती पत्नी. तर ते म्हणायचे ती बाळासाहेबांची सभा तुमच्या त्या पत्रकार कक्षात बसून काही मजा नाही, ते पब्लिक मध्ये बसायचे आणि मग ते टाळ्या शिट्ट्या आणि म्हणजे अगदी वय विसरून बाळासाहेबांची. तर तिकडे येणारच आहे आपण. तुम्हाला अशा कुठल्या सभा आठवतात? नाही, जास्त करून आम्ही त्यावेळेस वसंत व्याख्यानमालेला होय कॉलेज तिथं असायचे. जे नेते असतील ना त्यांच्या सभा असेल, भाषणं असायची. तर सगळी आता जी आपण नावं घेतली ती असायची. आता विषय माळगी साहेबांची सभा असायची, आम्ही जायचं. पण आता सारखं चोरून ऐकायला नाही लागायचं. त्यावेळेस उत्तर मातेने कुठल्याही पक्षाचा असो आणि बातमी नाही व्हायची त्याची. आता हा गाडीत बसला बातमी, तो त्याला भेटला बातमी, असं काय नव्हतं. ते वातावरण इतके खेळीमेळीच होतं. आणि SP कॉलेज, MS कॉलेज, BMC कॉलेज, हे कॉलेजेस त्यावेळेस जे आमच्या वेळेस होते ना, आताचे सगळे जे वेगवेगळ्या पक्षामध्ये जे मोठे झाले ते सगळे कॉलेज जीवनामध्ये आम्ही एकत्र होतो. आणि ती मैत्री पण आमची तशी, जरी वेगळ्या पक्षात जरी गेले तरी ती मैत्री आमची कायम असायची आणि हास्यविनोद असायची. आता गिरीश बापट जसे माझे वर्ग मित्र, आज गिरीश भाऊंची आठवण या व्यासपीठावर प्रत्येक जण काढतो. तर ते वर्ग मित्र आम्ही एकत्र शिकलो. ते सुद्धा मला अनेक वेळा मला म्हणायचे, मला ते पाका म्हणायचे, पाका तू इकडे ये, होऊन जाशील. म्हणजे नाही, माझा पक्ष पवार साहेब जिथं असायचे. मला 85 साली शंकरराव बाजीराव पाटील त्यावेळेस काँग्रेसमध्ये, आम्हीच काँग्रेसमध्ये होतो आणि मला ते त्यावेळेचे तिरुमणी काँग्रेसचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष होते आणि
नाना घुले म्हणून आमचे नातेवाईक आणि मोठे प्रस्त होते, शिवाजीराव घुले, यांनी मला भाऊंच्याकडे नेले. म्हणले चल, मला माहित नाही कशाला नेलं. तिथं मी भोसले नगरला गेलो भाऊंच्याकडे. मी चहा घेतल्यानं, प्रकाश तू हवेली विधानसभा लढवायची आणि सोपी इलेक्शन म्हणले, आता काँग्रेसचं वारायन होतच येते सगळे पंचायतचे, मोहनदादाला माहिती आहे. आणि त्या ह्याच्यात त्यांनी मला सांगितले की तुम्ही जाऊन हे करा. आणि हे सगळे तिरुमणी म्हणले मी तिकडचं पाहतो, तुमचं ग्रामीणला वजन चांगलं आहे, तुम्ही ग्रामीणमध्ये या. आणि खरंच आलो निवडून तो भाग नाही. मी म्हटलं नाही, मला पवार साहेबांच्या सोबतच राहणार. मग ते भाऊ मला म्हणाले की अरे ते येणार आहेत काँग्रेसमध्ये. मग म्हटलं त्यांच्यासोबत येईल म्हटलं, पण आता नको. अशा अनेक मला गिरीश बापट सुद्धा मला ज्यावेळेस आमच्याकडे बडगाव शिरी वेगळा झाला ते गिरीश माझ्या घरी आले. आमची मैत्रीच असायची. बघा तू इकडे बीजेपी निश्चित तुला कधीच करणार नाही आमदार, ते अजित पवारने होऊन देणार आणि साहेबांचा अजित पवार समोर काही चालत नाही. तर त्यामुळे ते तू इकडे इथून होईल म्हटलं नको, मला आमदारकीपेक्षा साहेब महत्वाचे आणि साहेब हाच माझा पक्ष म्हणून असे संधी होते. पण तरी तसं काय आम्हाला काही त्याचं वाटत नाही. जे काय आहे त्यांच्या आशीर्वादाने आहे. आम्ही सगळे सरकारामध्ये पण चांगलं काम केले, तसं भरपूर तसं मिळालेले, म्हणजे असं काही हे नाही. मला बाळासाहेबची एक मोठी सभा आठवते शनिवारची, अण्णा जोशींसाठी ती सभा होती. आणि त्यावेळेची गर्दी जवळजवळ शिवाजी पुलापर्यंत स्पीकर लावले होते. आपण शिवाजी पुलावर पण म्हणजे स्पीकर लावलेले होते. इतकी प्रचंड सभा झाली. भोंगे 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 मोठे मोठे भोंगे, लांब लचक भोंगे असायचे ते लावले होते. त्यावेळेला बाळासाहेबांनी अगोदर माहिती घ्यायचे काय सभा, नेमकं कोण आहेत, काय आले काय नाही. त्यांना सांगितलं गेलं की बुवा अशी सभा पहिल्यांदाच होती. मी नवा पूल ओलांडून गर्दी झालेली आहे, म्हणजे शिवाजी पूल ओलांडून गर्दी झालेली आहे. आणि मग ते सभेच्या ठिकाणी आले. एक शेवटच्या वक्त्याचं भाषण झालं. मग त्यांनी सुरुवात केली. त्यांनी बॅरिस्टर उमेदवार होते त्यावेळेला. त्यामुळे आम्ही दोघं एकत्र मुंबईत रेल्वेनी लोकलनी जायचो. परंतु त्यावेळेला बॅरिस्टर कोणी नव्हते, मी पण कोणी नव्हतो मध्ये. पण बॅरिस्टर कसे चुकीचे, त्यांचा पक्ष कसा चुकीचा आहे, टीका त्यांनी भरपूर करून अण्णा जोशीच योग्य उमेदवार कसे आहेत असे अनेक छोटे मोठे किस्से सांगितले. आणि अण्णांना म्हटले त्यावेळेला ते, अण्णा तुम्ही निवडून आला बरं का आता. आणि झालं ते सभेच्या खाली आल्यानंतर मग अण्णांना पण यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी या जेवायला संध्याकाळी आपण बसू गप्पा मारत. मग ते जेवणाच्या वेळेला बऱ्याच गप्पा झाल्या. म्हणे ह्याच्यात आता काही शंका नाही की अण्णा निवडून येणारच, खासदार होणार. आणि मग तो निकाल वेगळा लागला. बॅरिस्टर निवडून आले. बॅरिस्टर निवडून आल्यानंतर अण्णांना मुंबईला बोलवलं. म्हणे अण्णा ठीक आहे, काय व्हायचं ते होऊ द्या, पण पुढच्या वेळेचे खासदार तुम्हीच आहे, तुम्ही स्वस्त बसू नका, काम करा. आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी जे सांगितलं होतं ते दुसऱ्या वेळेला मात्र अण्णा खासदार त्यावेळेला झाले. परंतु अण्णांच्या ज्या वेळेला अण्णा पराभूत झाले त्यावेळेची प्रचार यंत्रणा ज्या वेळेला अण्णा विजय झाले त्याच्यापेक्षा मोठी होती. पण अण्णांना तो विजय दुसरा सहज, म्हणजे पहिल्या जेवढे त्रास झाला, कष्ट आले, इतका त्रास आणि कष्ट झालेच नव्हते. का अण्णांचं नाव घरोघर पोचलं होतं. आणि तो विजय खऱ्या अर्थाने आम्हाला आठवतो. आणि त्यावेळेला अण्णा मुंबईला गेलते, तर त्यावेळेला बाळासाहेबांना भेटल्यामुळे ते म्हटले बाळासाहेब हे केवळ तुमच्यामुळे झालं, म्हणजे आमचा पक्ष आहे मजबूत आहे, बांधणी सगळी मजबूत आहे, पण तुम्ही जी कार्यकर्त्यांना चेतना दिली, पुणेकरांच्या जी ईर्ष्या निर्माण केली ती तुमच्यामुळे झाली आणि तुमच्यामुळेच मी खासदार झालो, हे तुम्हाला मी श्रेय देतो, असं अण्णा मातोश्रीमध्ये मोकळ्या मनाने त्यांनी कबूल करून सांगितलं होतं. म्हणजे खासगीत बाळासाहेबांना मानणारी लोक, म्हणजे कुणी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी असो, कितीही असो, ते खुल्या मनाने मानत होते. इतकं ते बाळासाहेबांचं बोलणं वागणं आणि आडपडदा काही नसायचा. जे खासगीत बोलतील ना एखादे राजकीय मत, तेच सभेच्या व्यासपीठावर असायचं.
म्हणजे व्यासपीठावर वेगळी टीका करणार, खासगीत वेगळी, असं कधीही झालं नाही. छोटी छोटी उदाहरणं जरी असली जी खासगीत द्यायची तीच ते स्टेजवर देत होते. इतका मोकळा ढाकळा माणूस महाराष्ट्राला मिळाला होता. त्यावेळेस म्हणजे आम्ही ऐकायचं की पार्लमेंटला असो किंवा विधानसभेला असो प्रबळ विरोधी पक्षाचे चांगले वक्ते, चांगले हुशार असे आवर्जून हे करायचे. आम्ही त्यात जसं नेहरू साहेबांच्या काळातले आम्ही ऐकलं की बाबा अटल बिहारी वाजपेयी सारखा हा पार्लमेंटमध्ये पाहिजे. मग त्याला निवडून आणण्यासाठी तिथं एखादा असा स्ट्रॉंग उमेदवार नाही द्यायचं की हे असे विरोधक आपल्याला पाहिजेत की जे पार्लमेंटमध्ये एकमेकाला सहाय्य करणार. आता एक किस्सा आता अण्णा जोशीवर निघाला की साहेब ज्यावेळेस डिफेन्स मिनिस्टर होते आणि आमच्या भागामध्ये सर्व लोहगाव असेल किंवा तो मिलिटरी एरिया आणि तिथे एक डिफेन्सने एक फतवा काढला, नोटिसा पाठवल्या की विमानतळाचं एअरफोर्स आणि मिलिटरी हे जिथं आहे तिथं 900 मीटर मध्ये तुम्हाला बांधकाम करता येणार नाही आणि झालेली बांधकामं ही जमीनदोस्त करायची. तशा नोटिसा केल्या. आता त्या परिसरामध्ये कसं की बहुतेक रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर एअरफोर्सचे आहे, नेव्हीतले असतील आणि सरकारी जे बाहेर आहे पुण्यात सहाय्यक झाले त्यांनी घरं बांधले. तो सगळे आल्यानंतर तो किस्सा आम्ही साहेबांना सांगितला. त्यावेळेस अण्णा जोशी खासदार होते. म्हणजे आता सार्वजनिक प्रश्न सोडायचं म्हटलं तर तिथं ते हे करायचं. मग त्यांनी आम्ही तो मांडला सगळं. जो 8-10 हजार लोक जमली होती सगळ्यांच्या पुढे विषय मांडला की सगळे उद्या यांनी काढलं तर सगळे उद्ध्वस्त घरं होतील आणि कस्तुरबा स्मारक तिथपर्यंत त्यालाही धक्का लागेल म्हटले. साहेबांनी काय केलं, एक मिटिंग ठेवली, अण्णा जोशींना बोलवलं सत्तावतीय काँग्रेसची. अण्णांना त्यांनी सांगितले की तुम्ही हा प्रश्न जोरदारपणे मांडा. मी लगेच ते डिफेन्स मिनिस्टर म्हणून मी ते सांगून टाकतो की तिथं काही गरज नाही एवढं हे करायची. तुम्ही 50-100 मीटरवर अंतर कमी म्हणजे एकमेकांमध्ये जर असं सार्वजनिक असत तर तो अण्णा जोशींनी तर आम्ही सगळं फीडबॅक दिला. अण्णांनी तो इतका प्रभावीपणे लोकसभेत मांडला तो विषय. साहेबांनी तिथेच निर्णय देऊन टाकला की 900 मीटरची गरज नाहीये, तिथे 50 मीटर तुम्ही अंतर ठेवा आणि तेवढं हे करून म्हणजे 3-4 लाख लोकांची घरं हे झाले असते. म्हणजे सार्वजनिक प्रश्नासाठी सांगायचा उद्देश असा की लोकहितासाठी हे सगळे एकमेकांचं राजकीय विसरून एकत्र येऊन प्रश्न सोडवायचे. आता तसं दिसत. खरंय. कारण एकंदरच आपण बघितलं की जे अनेक प्रश्न असे असतात किंबहुना राजकारण वगळून सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं असे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन त्या वेळेपुरतं बाजूला ठेवून राहायला हरकत नाही. मला माहिती आहे मोहन दादांची एक मिटिंग लागलेली आहे आणि त्यांच्याकडनं शेवटचा शब्द घेऊन पण आपली चर्चा आपण चालू ठेवणार आहोत, त्यांना आपण जाऊ देऊ. तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा मोहनजी की तुमच्या पक्षाव्यतिरिक्त दुसऱ्या पक्षांचे कुठल्यांची भाषणं, कुठल्यांचे मुद्दे किंवा कुठल्याचं नेतृत्व तुम्हाला खूप आश्वासक वाटायचं? नाही असे की म्हणजे आपल्या पक्षाचे आपल्याला आवडतच असतात परंतु त्या आपल्या पक्षाचे होते. पण मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं ना की समाजवादी मधले बॅरिस्टर नागपै असतील, मधु लिमये असतील, बापूसाहेब काळजाते असतील, प्रमोद नवलकर असतील, ही जी लोक होती ना ही जरी विरोधी पक्षात असली तरी यांचं भाषण ऐकायला जावं आणि ऐकावं अशी ही नेते मंडळी होती त्यावेळेला. आणि त्यावेळेला सुद्धा ते बोलताना जरी आम्ही त्यावेळेला सत्तेवर असायचो काँग्रेस, शिव्या भरपूर आम्हाला ते द्यायचे भाषणातनं, पण एक वैचारिक असं त्यांचं जे वक्तृत्व असायचं ना ते वैचारिक आणि देशाच्या हिताचं असायचं. आणि शिवाय म्हणजे टीका म्हणायची. आणि तो शब्दशः खरा आहे. तर अशी अनेक म्हणजे हे नेत्यांची अशी लाईनच येते की भाषणं व्हायची. महाराष्ट्राचे राज्य पातळीवरचे नेते सुद्धा म्हणजे एस एम अण्णांचं भाषण सुद्धा
त्यावेळेला असं असे, आणि आम्ही त्यावेळेला सर्व युवक चळवळीमधनं काम करणारे होतो. म्हणजे एकदा तर SP कॉलेजच्या समोर त्यावेळेला पतित पावन संघटना आणि आमची एवढी भांडणं झाली होती, पण ती वैचारिक सर्व असायची. प्रवीण तोगडियांचं तो मी सांगतो की प्रवीण तोगडियांचं आम्ही जे आंदोलन केलं त्यावेळेला, इव्हन RSS प्रमुख सुदर्शन होते आणि तहलकाच्या विषयावर आम्ही त्यांना पुणे एअरपोर्टला ब्लॉक केलं होतं. परंतु हे असताना लोकसभेच्या का विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आदरणीय लालकृष्ण अडवाणीजी हे पुण्यामध्ये एअरपोर्टला थांबलेले होते. म्हणजे ते चालले होते कोल्हापूरला का कुठल्याही प्रचारासाठी का कुठून कुठे येत होते आणि मध्ये विमानामध्ये फ्युअर भरायचं म्हणून ते थांबलेले होते. लकीली मी आमचे नेते एक प्रचारासाठी येणार होते म्हणून त्यांना रिसिव्ह करायला गेलो. तर मी तिथे गेल्यानंतर बघितलं की अडवाणीजींना रिसिव्ह करायला कोणीच आलं नव्हतं, कारण त्याचं शेड्यूल नव्हतं पुणे शहरातलं. तर मी काय केलं, मी गेलो त्यांना स्वतः तिथे विचारलं की साहेब तुमच्या ठिकाणी चहा वगैरे काही मागू का वगैरे, काही स्नॅक्स वगैरे. तर हे जे एक विरोधी पक्षाचे नेते जरी असले तरी मनापासून एक आत्मीयतेची जी भावना होती ना ती आता राहिलेली नाहीये आणि फार आता हे होत चाललंय. असे अनेक किस्से आहेत, म्हणजे खरं म्हणजे सांगायचं तर. पण आज एक मला आहे ना मनामध्ये फार मोठी खंत आहे. आज जे आपल्या पुणे शहराची अवस्था झाली आहे ना, म्हणजे सर्वच बाबतीत पुण्याला कोणी वाली नाहीये. आज म्हणजे मी तुमच्याकडे येण्यापूर्वी PMPL मध्ये आज एक बसलो होतो शिष्टमंडळ घेऊन. आज पुणे शहर एवढं वाढलंय, पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका बोलून आज 1 कोटीची लोकसंख्या झाली आहे. आणि त्याला आमच्या सार्वजनिक वाहतूक म्हणजे आज रस्ते वाहतूक कोंडी तर आपण सोडूनच द्या, म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे. आणि ह्याच्यावर कुणाचंही लक्ष नाही, कुणाचंच लक्ष नाही. आणि वाहतूक कोंडीला सर्वात मोठा उपाय कुठला आहे तर आम्ही अनेक वर्ष सांगतोय, सर्वजण सांगतात आहे की सार्वजनिक परिवहन व्यवस्था ही जर सक्षम असेल, मेट्रो काही नाही, मेट्रोने जाणारा प्रवासी किती, आज एवढ्या मेट्रो आपण केला पहिला टप्पा पूर्ण 1 लाख प्रवासी आज प्रवास करतात. परंतु आज 13 लाख पुणेकर नागरिक हे PMPL मधनं प्रवास करतात. आमच्याकडे गाड्या किती आहेत तर 1600. आज आम्हाला आवश्यकता आहे 5000 बसेसची. 5000 बसेस आले तर वाहतुकीची कोंडी दूर होईल. आज तुम्ही बाहेर पडा, आता समोरच्या बस स्टँडवर जा, पुढे जा, शिवाजीनगरला जा, येरवड्याला जा, पुण्याच्या 4 बाजू त्या बस स्टँडवर एवढी गर्दी असते. आणि कोण असतं त्याच्यामध्ये? विद्यार्थी, महिला आणि नोकरदार वर्ग. त्यांना कोणी म्हणजे, आणि ते बस शेल्टर नाही, ऊन पाऊस, तेच आज तुम्ही रस्ते बघा, खड्डे बघा, हे पूर येतोय. पहिला पुण्यामध्ये पूर यायचे ना तर बाबा एखादा मोठा कधीतरी पूर आला आणि गेला. आज एका वर्षामध्ये 4 वेळेला पूर येतो. आणि हे सर्व जी यंत्रणा आहे, म्हणजे प्रशासन असेल किंवा राजकीय हे असतील, सर्व भ्रष्टाचाराने याने त्यांना बरे अधिकारी येतात ना 3 वर्षासाठी इथे येतात, त्यांना या शहराचं काही देणं घेणं नाहीये, त्यांना हे शहरच माहीत नसतं. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेला काम करणारे 45 वर्ष पूर्ण झाले, 50 वर्ष आता आम्हाला पूर्ण होतील सामाजिक पदाधिकारी म्हणून काम करत असताना. पण आज या शहराची अवस्था बघितलं तर फार मनाला वेदना होतात. हे खंत आहे मनामध्ये. तर तुम्हाला जायचं असेल तर हरकत नाही, पण आपण ही चर्चा बाकीच्यांसोबत कायम ठेवूया. चालेल. आणि पुन्हा मला वाटतं आपण माझा एक विषय राहिला खरं म्हणजे बोला ना, वेळ असेल तर अवश्य बोला. उलट तुम्ही थांबला शेवटपर्यंत आम्हाला हवं. मी निघणार आहे, माझं कसं शेड्यूल. पण विधिमंडळामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर ना आपण काय करू शकतो तर अनेक मला म्हणजे आता विरोधी पक्षामध्ये आहे ना, म्हणजे देवेंद्रजी असतील, सुधीर भाऊ असतील, चंद्रकांत दादा असतील किंवा जेवढे नेते आहेत राज्याचे नेते, शिवसेनेचे असतील, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे असतील किंवा आमच्या बाकीचे महाविकास आघाडीमधले असतील, तुम्ही जर संबंध चांगले ठेवले तर पाहिजे ते कामं होऊ शकतात आणि त्या शब्दाला किंमत राहते. हे मला विधिमंडळातलं 6 वर्षाचं काम करताना आलेला अनुभव आहे. त्यावेळेला स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब हे आमचे सभापती होते. माझ्या आयुष्यातले सोनेरी पान येते की त्यांनी सभापती असताना मला एवढं शिकवलं की संसदीय कामकाज कशा पद्धतीने चालवायचं. पण ते चालवण्यासाठी त्यांनी मला 1 वर्ष माझं पूर्ण झाल्यानंतर 5 वर्ष मला महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये नोंद आहे की 5 वर्ष एका पक्षाचा तालिका सभापती म्हणून राहिलेला आज एक सुद्धा आमदार नाहीये. दरवर्षी मान्सून सेशनला वेगळा येतो,
त्याला बजेट सेशनला वेगळा असतो आणि विंटर सेशनला वेगळा असतो. पण त्यांनी मला इतकं संधी दिली आणि त्या संधीमुळे काय झालं की विरोधी पक्षाचे नेते त्याला हे विरोधामध्ये असायचे सर्व, आज जे भाजपचे सत्तेवर आहेत ते, तेव्हा आम्हाला व्यासपीठावर पीठासीन अधिकारी म्हणून बसत काम ते झालं. आश्वासन समितीचा चेअरमन म्हणून 5 वर्ष काम करत असताना दर मंगळवार बुधवारी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे म्हणजे खात्याचे जेवढे डिपार्टमेंट आहेत त्यांचे आमच्याकडं साक्षी असायचे आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी पासून तर डेप्युटी सेक्रेटरी पण ते लोक यायचे. त्याचा मला फायदा हे झाला की पुण्याच्या पानशेत पूरग्रस्तांचा जो मालकीचा प्रश्न होता, जो गेले 65 वर्ष पेंडिंग होता, तो प्रश्न मला त्या ठिकाणी सोडवता आला. त्याला अधिकारी म्हणजे प्रशासन सुद्धा आणि हे आणि विरोधी पक्ष, त्याचबरोबर स्वारगेटच्या मुख्य प्रवेशद्वारावर जो देशभक्त केशवराव जेधे उड्डाणपूल झालं ते मला त्यावेळेला करता आलं. पुण्यासह महाराष्ट्रातल्या सर्व रिक्षा चालक आणि मालकांसाठी सामाजिक कल्याणकारी मंडळ करता आलं. मुद्दा असा आहे की तुम्हाला संधी मिळाल्यावर तुम्ही पाहिजे ते करू शकता. आणि हे करत असता आता एवढं हे होतं की आता आज आपण कुठल्याही पदावर असो किंवा नसो, आणि आम्ही तर असे कार्यकर्ते आहोत की गेल्या म्हणजे माझं 48 वर्ष मला पूर्ण होतात आहे की 48 वर्षात एक दिवस सुद्धा राजकीय प्रवाहाच्या आम्ही बाहेर नाहीये. हे आज नाहीये तसं ना, म्हणजे पैगंबर जयंती असले तरी आम्ही असतो, शिवाजी महाराजांची जयंतीला मिरवणूक असेल, कुठलेही धार्मिक सण असो, उत्सव असो, काही असो, आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणजे आज काय झालंय की आज पदावर असला की मग माणूस जायचं. हे या अनेक गोष्टी आहेत. आता वेळ मला पण थोडस हे आहे, पण मुद्दा माझा चांगला योग. प्रतिभा, तुझं मनापासून अभिनंदन की आमचे जुने सहकारी भेटले आणि भेटले आणि चांगली चर्चा झाली. आणि त्यांनी मला सांगितलं 5 वाजता मला शाळेत जायचं, एक बैठक लावली, पण मी म्हटलं ही चर्चा मला पुढे पण चालूच ठेवायची आपल्याबरोबर. तुम्ही एक खूप महत्वाचा मुद्दा मांडताय की पुण्याला लीड घ्यावं लागेल, आणि हेडमास्टर बी वेगळ्या अर्थाने म्हणले, तुम्हाला कशा अर्थाने की तुमची शिस्त हे ते. तसं आता प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्त्यांना जेव्हा अनेक गोष्टी कार्यकर्त्यांकडनं अशा होतात ज्या कुठल्याच संस्कृतीमध्ये बसत नाही, तर तशा हेडमास्टरची गरज प्रत्येक पक्षामध्ये आहे असं वाटतं. नाही, तुम्ही मला हेडमास्टर म्हटलं, हा विषय स्वतंत्र आहे. बरोबर. मला म्हणायचं की हेडमास्टरचा जो रोल आहे तो रोल प्रत्येक पक्षाने कधीतरी एकदा परीक्षण केलं पाहिजे की आपल्याकडे कोणी करतंय का. आता संघटनेचा जो विषय आहे, राजकीय पक्ष म्हणजे मी एक मध्ये सोशल मीडिया आता आपण सगळेच जण त्याचे एका वेगळ्या अर्थाने प्रतिनिधीच आहोत. सोशल मीडियावरती मी एक गोष्ट पाहिली आणि वाचली की मी काय लिहितो याला मला काही महत्व आहे की नाही. माझा मतभेद असू शकेल, परंतु मी कुठल्या थराला जाऊन एखाद्या व्यक्तीविषयी लिहितो याला कायदा किंवा याला काही वेगळ्या प्रकारची नियमावली करायला लागेल आणि त्याच्यातनं काही घडेल असं मला वाटत नाही. मी तुम्हाला याच्यातला एक किस्सा मुद्दाम सांगतो. स्वर्गीय रामभाऊ त्यावेळेला म्हणजे पुण्याचे खासदार ते कधीच नव्हते, ते ठाण्यातनं खासदार झाले, पण ते पुण्याला यायचे आणि त्यांचं घरही पुण्यातच होतं आणि पुण्याशी त्यांचा जुना एका वेगळ्या अर्थाने राजकीय ऋणानुबंध तर मोठा होता. तर रामभाऊ आणि ते मोटरसायकलवर किंवा स्कूटरवर फिरायचे. त्यावेळेस माझ्याकडे स्कूटर होते, मला म्हणले बाबू, ते प्रेमाने बाबू म्हणायचे, बाबू मला घेऊन जायचे आज संध्याकाळी. तुम्ही म्हटलं हरकत नाही, कारण आमच्या दृष्टीने ती संधी असायची. मी माळगींच्या घरी गेलो, रामभाऊंना म्हटलं रामभाऊ मी आलोय, चहा घेऊन निघू म्हटले. आम्ही निघालो. त्यांनी मला का बोलवलं ते मला नंतर कळलं. ते एका लग्नाला मला घेऊन गेले. त्या लग्नाच्या ठिकाणी आम्ही स्कूटर लावून ज्यावेळेला आत जाताना मला म्हटलं की बरोबर 10 मिनिटांनी मला सांगायचं आपल्याला बैठकीला जायचंय. आम्हाला जायचं होतं खरोखरीच पर्वतीच्या बैठकीला. तर मग मी त्यांना म्हटलं की रामभाऊ 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्याला निघायचंय तिकडे. चला निघायचं. मग त्यांनी माझ्याजवळ विषय काढला. ते म्हटलं की मी जरी ठाण्यात निवडून आलो, मी जरी दिल्लीत असलो तरी माझं पुण्याकडे लक्ष आहे आणि ज्या विषयावर आपलं काही संबंध नाही त्या विषयावरती आपण भाष्य का करतो असं त्यांनी मला विचारलं. मला रोख लक्षात आला. मी एक पत्रक काढलं होतं, त्यावेळेला जनता पार्टी होती आणि ते पत्रक काढलं होतं म्हणजे आताच्या भाषेत बोलायचं होतं, मी तरुण असल्या कारणाने मी बोललो, लिखाण केलं त्याच्यावर. मी मधु लिमयेंच्या विषयीची एक कॉमेंट केली
आणि जी कॉमेंट पत्रक स्वरूपामध्ये असल्या कारणाने ती छापली. मी घाणेरडं असं काही लिहिलेलं नव्हतं, पण मी थोडंसं ज्याला शब्दांची कोटी केली होती. तर त्यांनी मला विचारलं की हे कुणी सांगितलं करायला. म्हटलं कोणी सांगितलं नाही, मी स्वतःहूनच केलं, कारण माझ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आपणही काहीतरी स्फोटक लिहिलं पाहिजे. ते म्हणले बाबू हे आपल्याला अपेक्षित नाही, जो विषय आपला नाही त्या विषयात आपण बोलायचं नाही. आपण शहराच्या काय युवक आघाडीच्या अध्यक्ष आहात, त्याच्याशी संबंधित काय असेल तर ठीक आहे, मी विचारावं आणि करावं. इतकं बारकाईने लक्ष दिलं जायचं. आजचं जे सगळं राजकीय वातावरण आहे म्हणजे एक वेगळी स्पर्धा लागली आहे. जी स्पर्धा कोणी सुरू केली कोणी संपवायची हा मुद्दाच राहिला नाही. आता यांनी कोणीतरी कधीतरी विचार केला पाहिजे. सगळेच धुरीण आहेत आणि हे जर तुमचं लाईव्ह खरोखरीच जर कोणी ऐकलं तर मला तर सगळ्यांनाच सांगायचं आहे, तो माझा नक्की अधिकार आहे की अरे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना लोकांना काय देणार आहात. आज 5,000 बसेसची गोष्ट त्यांनी सांगितली, वाहतूक समस्येचा विषय सांगितला. मी ज्या काळात कॉर्पोरेटर होतो त्या काळामध्ये मी पुण्यामध्ये पहिल्यांदा, मला अभिमान आहे त्याचा, मल्टी स्टोरी पार्किंगचा कन्सेप्टच योगेश गोगावलेने आणला. त्यावेळेला माझ्याकडे एक बाबासाहेब पुरंदरेंच्या पत्नी या फ्रेंच मित्रमंडळाचं काम करायचे. ते फ्रान्सचे पाहुणे आमच्या घरी आले होते म्हणून मी त्यांच्याशी बोलत होतो. त्यांनी तिथलं काही लिटरेचर दाखवलं. तिथे त्यांनी मल्टी स्टोरी पार्किंग त्यांच्याकडे बिल्डिंग दाखवल्या. आपल्याकडे ती कल्पना नव्हती म्हणून मी त्यांना म्हटलं की बाबा हे काय आहे, तर त्यांनी मला सगळं सांगितलं पुरंदरेताईंनी. मग मी म्हटलं की ठीक आहे, हरकत नाही, याच्यामध्ये काही हे नाही. आपल्याला आठवत असेल की मुंबईचे कमिशनर होते पसरीजा म्हणून, डॉक्टर पसरीजा. ते डॉक्टर नव्हते, त्यांनी डॉक्टर पार्किंग मध्ये घेतलेली होती. ते डॉक्टर असले तर मला माहित नाही, पण ते त्यांना मी भेटायला गेलो. त्यांना मी म्हटलं हा कन्सेप्ट आपण का नाही राबवू शकत. ते म्हटलं राबवायला हरकत नाही. त्यावेळेला ट्रॅफिक प्लॅनर मुंबईला होता, पुण्याला नव्हता. मग ही कल्पना मी वसंतराव थोरातांकडे परत मांडली की म्हटलं वसंत त्या तुम्ही आर्यन पार्किंगचा तुमच्याकडे मंडई मंडळाकडे ठेका आहे, तर तुम्हीच तो चालवायचा. माझं त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन नाही आणि माझं व्यक्तिगत असल्या विषयांमध्ये कधीच लक्ष नाही. माझा ट्रॅक रेकॉर्डच असं आहे की मी असल्या गोष्टीत कधी पडत नाही. तर मी म्हटलं की आपण या ठिकाणी मल्टी स्टोरी पार्किंग करायचं का. त्यांना मी सांगितलं की तुमच्याच मंडळाला डबल फायदा होईल. ज्या गोष्टी व्यवहारामध्ये आहेत त्याला फायदा आणि तोटा लोक बघणारच. त्यामुळे त्यांना मी ही गोष्ट समजून सांगितली. आप्पा होते त्यावेळेला त्यांचे थोरले बंधू, त्यांनाही सांगितलं आप्पा असा असा विषय. ते म्हटलं नाही करायचं, तुम्ही सांगितलं ना करायचं. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, ते जे पार्किंग उभं आहे आज पुण्यामध्ये 50 प्लॉट महानगरपालिकेच्या ताब्यातले पार्किंगचे असताना आपण त्या संदर्भात काही करत नाही. आणि हे कोणीही बाहेरचा माणूस येऊन करणार नाही. पुण्यातल्या सर्व पक्षांनी मिळून हे समस्या सोडवली, प्रशासनाकडून करून घेणं कोण सोडवणार. हे मला वाईट वाटलं. मी त्याच्यावर मेजॉरिटीच्या जीवावरती क्रूरतेने, मी शब्दपूर्वक जाणीवपूर्वक करतो, क्रूरतेने त्याच्यावर मी घाला घालू शकलो असतो, पण मी तो घातला नाही. मी एक कन्सेप्ट आणला होता की जो इंदोरला आहे, जो मुंबईला आहे, जो दिल्लीमध्ये आहे, म्हणजे मी अमेरिकेतला वगैरे काही सांगत नाही. तो कन्सेप्ट असा होता की तुम्ही खाजगी बसेस आजही तुमच्याकडे तुम्ही घेता, याचा त्यांनी उल्लेख केला. 5,000 बसेसची तुमची रिक्वायरमेंट आहे. मग ही रिक्वायरमेंट जर तुम्ही 1,500 बसेस जर समजा खाजगी कॉन्ट्रॅक्टरच्या घेत असाल तर राहिलेल्या का घेऊ शकत नाही. याचं उत्तर तुमच्याकडे काय आहे का. म्हणून कंपन्यांशी आम्ही कॉन्टॅक्ट केला माझ्या कार्यकाळामध्ये. मी अध्यक्ष ज्यावेळेला होतो त्या काळात. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे ट्रॅक क्राऊडेड आहे, म्हणजे उदाहरणार्थ अगदी सांगायचं झालं, आपण सगळे पुणेकर आहोत म्हणून आपल्याला माहिती आहे, स्वारगेट ते स्टेशन म्हणजे नानापेठ, गंजपेठ, भवानीपेठ इथनं जाणारा जो ट्रॅक आहे, या ट्रॅकवर 25 सीटची बस एवढीच चालवायची आणि ती एसी चालवायची. तुम्हाला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी स्टँडिंग नाही, तर ही कंपनी बसेस या चालवायला तयार आहेत. फक्त त्यांची अट एकच आहे, त्यांचं नुकसान होऊ नये, हाच त्यांचा फायदा. ते म्हटले तुमचंच तिकीट दर, ड्रायव्हर आमचा, गाडी आमची, मेंटेनन्स आमचा, आम्ही फुकट तर घेऊन जाणार नाही. तुम्ही चेक करायला हे थांबा की आम्ही तिकीट जास्त घेत नाही. पण या गोष्टीला सर्व पक्षीय विरोध केला गेला.
खाजगीकरण, कारण हे खाजगीकरण. आता तुम्ही पीपीपी मॉडेल मान्य करता आणि तुम्ही खाजगीकरणाला विरोध करता. आता ह्याच्या खाजगीकरणामध्ये मला तर त्या दिवशी वर्तमानपत्राचे मला वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी लिहिलं U2, ते म्हणतात ना डॉक्टर U2 काहीतरी असं ते आहे ना. सीझर U2 then falls Brutus U2 then falls Caesar. तर मला वाटलं की अध्यक्ष तुम्ही सुद्धा याच्यात अध्यक्षाचा काय संबंध आहे? या जागा ताब्यात आहेत त्या महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये असलेल्या आज जवळजवळ 150-200 प्लॉट्स अधिकृत तुमचे कंपाऊंड घालून पडलेले आहेत. त्यातले 50 प्लॉट डेव्हलप करा. ह्या जंगली महाराज रोडची ट्रॅफिकचा विषय संपून जाईल. तुम्ही जर बघितलं ना तर शिरोळ्यांच्या नावाने जो बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपचं वरचं पार्किंग वापरतच नाही कोणी. कंपल्शन ते करा. तुम्ही इथं शेजारी जे आहे मल्टी स्टोरी पार्किंग केलं तर ते तुम्हाला करता येईल. इकडे तुम्हाला रेव्हेन्यू कॉलनीच्या तोंडाशी जे पोलीस स्टेशनची जी जागा आहे ते पार्किंग आहे, हे अधिकृत आहे. ह्याच्यावर काय एकत्र येत नाही. आणि मग काय झालंय माहितीये, हा जो बकालपणा येत चाललाय हा बकालपणा प्रवृत्तीत देखील येतो. माझं स्पष्ट म्हणणं आहे की शहर जितकं बकाल होईल तितकी माणसाच्या मनाची प्रवृत्ती देखील बकाल होईल. आणि हेच विषय टिळकांनी नेतृत्व केले देशाचं. होते कुठले? ते पुण्यातलेच होते ना. सावरकर कुणाला आवडो परंतु सावरकरांची तशा अर्थाने पुणे हे केंद्र होतं त्यांचं. अगदी गोखली सारखी ही सगळी माणसं पुण्यातली आहेत. आज तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव घेता, यांचं कर्मभूमी कुठली आहे? काय नाही पुण्यामध्ये. आणि पुण्यात या सगळ्या गोष्टी असून देखील पुण्याचं नेतृत्व नाही. कारण काय तर पुण्यातल्या लोकांची प्रवृत्ती ही नेतृत्व करण्याची संपली आहे का, असा प्रश्न या निमित्ताने नक्की आहे. म्हणजे मी तुम्हाला विविध विषय सांगू शकतो परंतु वेळेचं भान मलाही ठेवलं पाहिजे. पण हा जो उपक्रम आहे ह्या उपक्रमांमध्ये एक शेवटचा मुद्दा फक्त सांगतो आणि मी थांबणार आहे. मला एकच म्हणायचंय की जसं तुम्ही आज प्रकाशजींना बोलवलं, मोहनला बोलवलं, रमेश आहे, मी आहे, यानंतरच्या पिढीमध्ये आपल्या पक्षाची किंवा आपली बाजू मांडायला म्हणजे स्टेजवर गेल्यानंतर 10-20 लोकांची नावं घेणं म्हणजे भाषण नाही. आपल्या पक्षाची भूमिका मांडायला तरी माणसं आहेत का हो? प्रत्येक पक्षाने कधीतरी याचा विचार करा. काही नाही, मी याच्याबरोबर काय आहे तर आहे. त्याची कारणं लोकांना सगळ्यांना माहिती नाही. त्यामुळे राजकारणाविषयीचा एक प्रकारचा तिटकारा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक निराशा ही समाज जीवनाला येणं शहाणपणाचं नाही. ही ज्या दिवशी येईल त्या दिवशी सगळंच संपणार आहे. संपणार याचा अर्थ सगळं म्हणजे सगळीकडे नुसतं आता वाळवंट होणार आहे असं नाही. त्याला काय अर्थ आहे? प्रगत समाज, प्रसन्न मन वगैरे वगैरे या गोष्टी राहिल्या. म्हणजे तुम्ही पत्रकारांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. माझ्या बॅच मध्ये प्रमोद जोगचं नाव घेता येईल, वरुण भिडेचं नाव घेता येईल, सत्यजित जोशीचं नाव घेता येईल. म्हणजे असंख्य नाव आहेत. म्हणजे अगदी मी प्रभू देसाईंचं नाव घेईन. मी इतकी माणसं बघितली. हॅरी डेव्हिडचं नाव घेता येईल. मला सांगायचा उद्देश आहे की इतकी आणि इतक्या सहजतेने गप्पा असायच्या. म्हणजे डिफेक्शनचं बिल आलं ते योगायोगाने बॅरिस्टर गाडगीळ यांनी त्याचा ड्राफ्ट केला होता आणि त्याच्याविषयीची प्रचंड बोंबाबोंब झाली. पुणे महानगरपालिकेमध्ये कशावरही चर्चा व्हायची. आज पुणे महानगरपालिकेची जनरल बॉडी 1 दिवस किंवा 2 दिवस असते. 15 दिवसावर ती 2 दिवसावर का आली? याचं खरं कारण म्हणजे आमचं व्यक्त होण्याचं प्रमाणच संपलं म्हणून तुम्ही ती 2 दिवसावर आणली. हे तुझं मूळ कारण आहे. आणि हे नकोय कोणालाच. कोण नेते, यांची बॅकग्राऊंड काय, हे पेपरमध्ये छापू नका. पण हे जर आपले नेते असतील तर भविष्य काळ कुठल्याच अर्थाने कुठल्याच राजकीय पक्षाला निवडून कोणतरी येईल, कोणतरी पडेल, कुणाच तरी सरकार कुणाच जाईल, यांनी काय फार फरक पडणार नाही. पण याला सर्वस्वी दोषी जसं आम्ही सगळेजण आनंदाने आज या गोष्टी सांगतोय तसं त्यावेळेला सांगायला सुद्धा माणसं असणार नाहीत. ताई, मला एवढंच बोलायचं, बाकी काय. खूप महत्वाचा, खूप कळीचा मुद्दा मांडलाय. तुमच्या दोघांकडनंही मला ह्याच्यावर विचार घ्यायचे. कारण असं आहे की ही शृंखला जेव्हा आम्ही सुरू केली तेव्हा एक समंजस संवाद व्हावा असंच ही भूमिका या कार्यक्रमामध्ये होती. असमंजसपणाने बोलत नाही आम्ही, समंजसपणाने नाही, हा समंजसच संवाद आहे. कारण मुद्द्यावर बोलणे आणि मुद्द्यावर कठोरपणे जी भूमिका आहे ती मांडणे, ती मग भलेही कोणाला ती अनकम्फर्टेबल वाटू द्या, हा एक भाग आहेच, पण ती मांडली गेली पाहिजे. आणि पुण्यामध्ये
मला परत बोलतो मध्ये. बोला. माझी जी 79ची निवडणूक झाली ना, त्या निवडणुकीमध्ये जो माझा मुद्दा होता तो आजही आहे. मी पवळ्या चौकात केलेल्या भाषणामध्ये मुद्दा मांडला होता की मला आजही कळलं नाही, मी त्यावेळेला तरुण होतो, आता मी नक्कीच वयस्कर आहे. मी त्यावेळेला असं म्हटलं होतं की सॅनिटरी इन्स्पेक्टर याचं काम काय, तर एका विशिष्ट एरियामधले हे 10 प्रश्न हे त्याचे ड्युटी पॉइंट्स आहेत. नगरसेवक ज्या दिवशी सॅनिटरी इन्स्पेक्टरचं काम करू लागला त्या दिवशी पुणे शहराच्या विकासाचं स्वप्न हे भंग व्हायला सुरुवात झाली. कारण हे तुझं काम नाही बाबा, तू कोणाचं तरी गटार तुंबलंय म्हणून तू फोन करायचास, तर टोटॅलिटीमध्ये गटारांची जी इंटरनल जी काही डिझाईन्स आहेत त्याचं लाईफ काय, ते कुठपर्यंत आलंय याच्याविषयीचा विचार का नाही केला. ही विश्वस्त सभा आहे पुणे महानगरपालिकेची, तर याचा विचार कोणी का नाही केला. आणि आज दुर्दैवाने सांगतो तुम्हाला की जी तुम्ही नेते मंडळी बोलवतात त्याच्यातली फार थोड्या मंडळींनी या विषयांमध्ये काम केलंय. सगळ्यांविषयी आदर ठेवून सांगतो, त्यांनी या प्रश्नावलीचं उत्तर जर द्यायचं ठरलं तर त्याचं उत्तर तुम्हाला नकारात्मक येईल, पण त्याला रेकॉर्ड आहे, तिथे केलेल्या भाषणांचं रेकॉर्ड आहे. बापू कोंडेंचं मी या निमित्ताने आठवण काढतो. बापू कोंडे हे भारतीय जनता पार्टीचे जनसंघाचे नव्हते, पण ते एक अभ्यासू नेतृत्व होतं. बजेटवर त्यांचं भाषण असतं. आम्ही 2.5 तास बोलायचो, म्हणजे मुद्द्याला धरून बोलायचो, सांगायचो की बजेटमध्ये रेव्हेन्यू मध्ये काय काय केलं पाहिजे, खर्चाचे आयटम नुसते सांगून चालणार नाही. हे भान कोणाला आहे का? प्रत्येक जण 2-2 वाजेपर्यंत सभा चालायची, जनरल बॉडीच्या सभा 1:30-2 वाजलेले राहते. म्हणजे मग आम्ही चर्चा करत होतो म्हणजे काय म्हणजे आता काय आहे, आता सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे. म्हणजे याच्यात त्यांनी करू नका, ह्यांनी करू नका, फक्त मी करा तरी होणार नाही. सगळ्यांना एकत्र बसवलं पाहिजे. आणि निवडणुका आहेतच ना, तिकीट कोणाला तरी मिळणारच आहे, कोणीतरी निवडून येणारच आहे, कोणीतरी मंत्री होणारच आहे. हा जो शब्द आहे नगरसेवक, तो नगरसेवक झाल्यानंतर तो दुसऱ्या दिवशीच विसरून जातो. आणि आताचे जे आता आम्ही जे पिरियड मध्ये ज्या याच्यात होतो ना, काहीतरी आम्हाला करून दाखवायचं होतं, काहीतरी विजन होते आमच्या समोर की पुणे शहर जसं म्हणतो की 50 वर्षाचा विचार करून त्याचं नियोजन करायला पाहिजे, ते नियोजनच पुण्याचं झालेलं. आम्हाला भीती नाही वाटत म्हणून सांगतो. मी अध्यक्ष झालो ते 2016 साली झालो. म्हणजे मी काय म्हणतो की फार जुनी गोष्ट सांगत नाही. 16 साली अध्यक्ष झाल्यानंतर मला कोणीतरी खाजगीमध्ये कानात येऊन सांगितलं की दादा ही गाडी बदला. म्हटलं म्हणजे? तो म्हटलं नाही, नवीन गाडी घ्या, अजून 1-2 गाड्या मागं पाहिजेत. म्हटलं कशाला? माझं काम हे गाडीशी निगडीत आहे का? तीच गाडी आजही माझ्याकडे आहे. काय माहिती का, कल्पना विकसित होत आहेत कार्यकर्त्यांच्या नको त्या दिशेने. हे नेत्यांना जर कळत नसेल ना, तर नेत्यांना म्हणा की तुम्ही एकदा स्वतःला तपासा, ते कुठल्याही पक्षाचे असू द्यात. खरंय, असणं काय दिसणं महत्वाचं झालंय आता. असणं नाही, म्हणजे माझ्या हातात दिसणं काळा गंडा आहे, म्हणजे मला कोणी अंगठी दिली तर मी घालायची का? तर मला का देतो बाबा तू अंगठी, असं मी का विचारू शकत नाही का? मला धाडस झालं नाही कोणाचं? मी हेडमास्टर त्या अर्थाने आहे. अगदी बरोबर. मला कधी कोणी धाडस केलं नाही की तुम्हाला हे देतो. बाकीच्या गोष्टी जाहीर बोलण्यासारख्या नाहीत म्हणून मी बोलत नाही. मला सांगण्याचा उद्देश असा आहे की असं नाही आहे, परंतु आणि हे पुणंच करू शकतं, हे अन्य कुठलंही शहर करू शकत नाही. महाराष्ट्रातलं नाही, हिंदुस्थानातलं नाही, हे मी ठामपणाने सांगतो. हा माझा पुण्याचा अभिमान नाही, तर ही पुण्याची अभ्यासपूर्व असलेली टिप्पणी आहे माझी. अगदी बरोबर आहे. आणि पुण्याची संस्कृतीच ती आहे. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की आमचा अमुक अमुक, असं नाहीये. काय आहे तुमच्याकडं, आमच्याकडे हे एवढं आहे. खरंय. दर्शक, ही लोकमान्य टिळकांची भूमी, ही ज्योतिबा फुल्यांची भूमी, ही सावित्रीबाईंची भूमी. इथे 2 वर्ष तुरुंगात असलेले, कारावासात असलेले महात्मा गांधी होते. ही किती नामवंतांची भूमी, गोखल्यांची भूमी, आगरकरांची भूमी. आणि प्रके यात्रेंच्या सभा इथे गाजायच्या. आणि प्रके यात्रे पुण्यातून निवडून आलेले सोमवार पेठेत महापालिकेला स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते आचार्य यात्रे. ही मंडळी होती, प्रधान मास्तर होते. प्रधान मास्तरांसारखा अतिशय सात्विक चेहरा राजकारणातला हा या शहराने मागे पाहिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांवर आता सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे? एक म्हणजे माणसं घडली पाहिजेत, माणसं सुसंस्कृत असली पाहिजेत. या अर्थाने
म्हणजे या चर्चेला जेव्हा आपण सुरुवात केली ती एका वेगळ्या अर्थाने याच्यासाठी की सगळ्यांनीच कुठेतरी या ठिकाणी थांबून विचार करण्याची गरज आहे आणि ह्या सगळ्या राजकारणाला आपण कुठल्या दिशेला न्यायचंय. जसं निवडणुका येतील जातील, कोणाचं तरी सरकार बनेल, कोणाचं तरी सरकार पडेल, ह्या सगळ्याच्या वरती येऊन एक विचार होण्याची गरज आहे. याच्यात काय झालं, राजकारणात येण्याचा कन्सेप्टच बदललेला सगळं. आता राजकारणात पूर्वी जी माणसं यायची किती खर्च उदाहरण आहे की घरचं मोडून समाजासाठी केलेली अनेक उदाहरणे. जे काय घरात आहे ते विकून त्याच्यातून समाजासाठी मग काय करायचं, ते शाळा असतील वगैरे वगैरे सुधारणा ते करायचं. पण आजचं राजकारणात येणारे लोकांचं कन्सेप्ट फार वेगळा झालेला आहे की टार्गेट आणि हे बोलले म्हणून तुम्हाला सांगतो, मला अभिमान आहे. नंदू घाटेंच्या विरुद्धची निवडणूक माझी 5,000च्या आतल्या पैशामध्ये झाली. 4,000 काही पैसे लागतच नव्हते. आणि मंडईतली निवडणूक माझी 85 साली, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, 15,000 रुपयाच्या आतमध्ये झाली. मी त्यांचं उदाहरण देत आहे. आता आम्ही अण्णासाहेब मगरांची निवडणूक आम्ही हवेली तालुक्यामध्ये, त्यावेळेस हवेली तालुका फार मोठा होता. म्हणजे आजचं जे पिंपरी चिंचवड शहर आहे ते हवेली तालुक्यामध्ये होते आणि विठ्ठलवाडीचा पलीकडचा परिसर सगळा हवेली तालुका होता. आणि त्यावेळेस ते हवेली तालुक्याचे आमदार म्हणजे भीमा कोरेगाव, उर्वी कांचन वगैरे अनेक गाव होते. त्यावेळेस 176 गावं हवेली तालुक्यात होती आणि त्या गावात निवडून यायची. त्यांची निवडणूक आम्ही जे काळात आम्ही केली ती फक्त 5,000 रुपये त्यांना खर्च आला त्या निवडणूक. त्याने 5,000मध्ये ते अण्णासाहेब मगर आमदार होत होते. त्यावेळेस असे खर्च करावा लागत होते. आणि कार्यकर्ते मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की वेळेवर आणि ते वेळ भत्तावर काम करायचं. बदल असावा पण बदल असा नाही. तुम्ही जर निवडणूक लढवायचे आमदार म्हणजे तो पहिला 10 कोटी आहे का 15 कोटी आहे का, किती खर्च करणार आहे तोच उमेदवार, किती काम केलं नाही विचारणार. तुम्ही जो खर्च करणार ते आजचं मेरिट आहे सांगायचं म्हणजे खरं. आणि तुम्ही म्हणता ना की संवाद, इथून पुढे संवाद संपले. ते जे सोशल मीडियाचं येतात ते आणि बोलवा ना बाकीच्यांना, म्हणजे तुम्हाला कळेल की काय संवाद करतात ते. आता फक्त ते आयटीचे जे काही ग्रुप येतात ते आणि याचे सोशल मीडियाचे प्रत्येक पक्षाचे आहे तेच पक्ष आता कार्यकर्ते चालवत नाही. मला एक विचारायचं की कार्यकर्ता आणि नेता यांच्यातली दुरावा वाढत चाललाय का, यांच्यातली दरी वाढत चालली का, बॅरिकेटेड झाले का नेते? हा शब्द जरा चुकतोय. बरं, दुरावा नाहीये. आता सगळ्याच गोष्टीकडे एक चष्मा आहे. हा माझा वाचण्याचा समजा चष्मा आहे. तर मी आता प्रत्येक माणसाकडे बघतोच ते मुळे कमर्शियली बघतो. त्याचं सगळं काय आहे. त्यामुळे जो ज्याच्याकडे बघतो तोही माझ्याकडे कमर्शियलीच बघतो. त्यामुळे तो जो कार्यकर्ता नेता ह्या ज्या काही आपल्या समजुती आहेत, म्हणजे मी कधी कधी स्वतःला एवढंच म्हणतो की मी हो खरोखरच माझं वय वाढलं. इतके दिवस मला वय माझं जन्मतारखेनुसार वाढलं असं वाटत होतं, पण आता मला असं वाटतं की नाही, आपल्याला वय वाढलं. त्याचं कारण असं की ह्या ज्या कल्पना आहेत ह्या कल्पना याच्यात बसूच शकत नाही. बळजबरीने काहीतरी कशात तरी बसवण्यात काय अर्थ नाही, ते तसं बसत नाही. आणि ओव्हरऑल सगळं जे काही चित्र आहे ते चित्र आशादायी करण्याचं नेत्यांनी ठरवलंय का, तर माझं त्यांच्या व्यवहारातनं असं उत्तर येतं की नाही, त्यांनाच हे करायचं नाही. त्यांना फक्त खालच्याला वापरून घ्यायचं. मग काय होणार, तो काय बघतो. कारण हल्ली प्रत्येक गोष्टीकडे हे जे बघल्यापासून आपण म्हणतो ना, हे एजन्सीज म्हणजे काय हो, एजन्सीजला सांगायला कन्सेप्ट द्यायला पहिल्यांदा मला काहीतरी कळलं पाहिजे ना. मग तो एजन्सीज माझ्यावर ज्या वेळेला स्वार होतो ना त्यावेळेला त्याला काहीच कळलं. बरं, हे सर्वे चालतात, तुम्हाला खरं वाटतं का? म्हणजे मला एक आठवतं की मी लखनौला गेले होते आणि एक निवडणूक होती, त्यापूर्वी मी लखनौला गेले होते आणि तेव्हा अमितजी शहा हे पक्षाचे अध्यक्ष होते. तिथे मी विचारलं की नेमका काय फरक आहे, काय. तर त्यांनी सांगितलं आम्हाला आदेश स्पष्ट आहेत, तिकीट कोणाला द्यायचं, काय कोणाला उभं करायचं हा तुमचा विषय नाही, तुम्ही कोणाचंही काही नाव सांगायला यायचं नाही, तुम्हाला फक्त चिन्हासाठी काम करायचं आणि त्या चिन्हासाठी तुम्ही व्यक्ती विरहित काम करायचे. पण अशी धारणा त्यावेळी प्रत्येकच पक्षामध्ये होती ना.
नाही, ज्याला आपण आज सर्व्हे म्हणतो ना, त्याचं खूप अवडंबर माजवलं गेलंय. पूर्वी हा विषय होता, आपण त्याला आमच्या सेन्स म्हणायचो. सेन्स घेतला का, तर आम्ही सेन्स घेत होतो. म्हणजे काय, समजा आता पूर्वी आपण म्हणायचो की अमका तमका उमेदवाराला तर त्याच्यावर अमुक मंडळ आहे, पण त्या मंडळाचा प्रभाव क्षेत्र होतं. आता मंडळांचं प्रभाव क्षेत्र आहे का? मंडळ आहे बरोबर, पण प्रभाव क्षेत्र आहे का? प्रभाव क्षेत्र याचा अर्थ तिथल्या लोकांना ते आधारभूत वाटतं का? बरोबर. ते मंडळ कंपल्शन वाटणं वेगळं आणि आधारभूत वाटणं वेगळं. आता माझ्या शेजारी समजा एखादी संस्था आहे, समजा पूर्वी ब्रास बँड होता प्रभातचा किंवा कोणाचा, तर ते वाजवत बसायचे. तर त्यांचा तो व्यवसाय होता, त्यामुळे ते वाजवत बसायचे. आम्ही त्याच्यावर राग व्यक्त करण्यात काय अर्थ नव्हता. तसं आता आमचं झालंय का? तुम्ही जे वर्तमानपत्राला, तर मी नेहमी म्हणेन की याच्यावरचा एक उपाय असा आहे की वर्तमानपत्र ज्या दिवशी, ते शक्य नाही व्यवहारता, मलाही कळतं, परंतु ज्या दिवशी वर्तमानपत्र ठरवतील की याच्या पलीकडचं आम्ही नाही छापणार. शेवटी आमचा प्राण कशात आहे राजकीय लोकांचा, की तुम्ही आम्हाला नाव उद्या छापता आणि त्यामुळे आम्ही खूप मोठे आहोत असा आमचा एक समज तयार होतो. तो समज तयार करण्याचं माध्यम तुम्ही आहात. त्यामुळे तुम्ही तो तयार केलात की सगळा घोटाळा झाला. अगदी बरोबर. आता ते करायचं नाही करायचं तुमच्या सगळ्या पॉलिसीचा भाग आहे, असं होतं. तर अतिशय साधक बाधक अशी चर्चा झालेली. काही विषय मुद्द्यांना एक गांभीर्याने सगळ्यांनी विचार करण्याची, म्हणजे हा आशावाद आहे, हा दुर्दम्य आशावाद आहे. माशेलकर सर हे पुण्याचा एक असा मोठा आधारस्तंभ आहे आणि ते नेहमी म्हणतात, आय एम अ डेंजरस ऑप्टिमिस्ट, अतिशय दुर्दम्य आशावादी आहे. तसं मी पण म्हणजे माशेलकर सरांना बघत किंवा अशाच व्यक्तींना बघत मोठी झालेली असल्यामुळे मी पण दुर्दम्य आशावादी आहे. आणि मला असं वाटतं की समाजात आत्ता सध्या या घडीला जे चित्र चालू आहे, राजकीय चित्र चालू आहे, ते असंच पुढे राहील असं नाही. कारण कुठे ना कुठेतरी संवेदनशील मनाच्या माणसाला त्याचा उबग येतो आणि ती जनता जी आहे ती निश्चित कुठे ना कुठेतरी जागी होईल. समाज मनातलं जे चांगुलपण आहे ते माझ्या मते तर चांगली माणसं जास्त आहेत आणि त्या चांगल्या माणसांवर समाज चालतो. ही 4 मोठी मंडळी आमच्या इथे आली आणि खूप मोकळेपणाने बोलली. म्हणजे ती वेगळ्या वेगळ्या पक्षाचे जरी असले तरी मुद्द्यांवरची त्यांची जी तळमळ आणि जी कळकळ तुम्हाला दिसून आली. तुमच्या काय सूचना आहेत, तुम्हाला काय वाटतं, आताचं जे राजकारणाचा स्तर घसरलेला आहे त्याबद्दल तुमची काय मत आहेत ती निश्चित आम्हाला कळवा. या पूर्वीच्या आमच्या भागाला, आमच्या जो पहिला भाग आम्ही सुरू केलेला होता जाणत्यांशी संवादचा, त्याला तुम्ही जसा प्रतिसाद दिलेला होता तसंच आताही द्याल आणि तुमच्या सूचना कळवाल अशी आशा करते आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानून तुमची रजा घेते. धन्यवाद.